ठीक आहे. तर योग्य जोड्या लावा. क्वेश्चन नंबर 41. ठीक आहे. आता हे जे पण संघ दिले आहेत, ठीक आहे, हे काय आहे, ॲनिमल किंगडमचे आहेत हे. ठीक आहे. पहिला आहे इकायनोडर्माटा. इकायनोडर्माटामध्ये कोणते प्राणी येतात? स्टारफिश. कोणते येतात? स्टारफिश. इकायनोडर्माटामध्ये काय येतात? स्टारफिश. हे बघा, इकायनोडर्माटा याच्यात आहे ना, यांचं लक्षात ठेवायचं, यांची जी बॉडी असते ही कशी असते? टोकदार आणि खरबडीत असते. तर याच्यामध्ये काय येत आहे? तारा मासा, स्टारफिश. त्याच्यानंतर आहे दुसरं आर्थ्रोपोडा. आर्थ्रोपोडाचं काय येणार आहे उत्तर? कोळंबी, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो श्रिम्प. काय म्हणतो? श्रिम्प. त्याच्यानंतर आहे सिलेंट्रेटा. सिलेंट्रेटाचं काय येत आहे? जेलीफिश. काय येत आहे? जेलीफिश. आणि ॲनेलिडा नेरिस. ॲनेलिडामध्ये अजून कोण येतं? अर्थवर्म. कोण येत आहे? गांडूळ. आता ज्यावेळेस तुम्ही ॲनेलिडा वाचतात, ॲनेलिडा हा नेरिस आहे. ॲनेलिडामध्ये तुम्हाला एक बघायला मिळतं आहे, त्याला आपण म्हणतो मेरिस्टमॅटिझम. काय म्हणतात त्याला? त्यांची बॉडी सेगमेंटेड असते, सेगमेंट फॉर्ममध्ये असते. ठीक आहे. याला काय म्हणतात? मेरिस्टमॅटिझम. काय म्हणतात? मेरिस्टमॅटिझम. तर हे कोणाचं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे? तर याला आपण म्हणतो ॲनेलिडा. कोणाचं आहे? ॲनेलिडा. क्लिअर? तर याचं उत्तर काय येणार तुमचं? इकायनोडर्माटा, स्टारफिश, अँथ्रोपोडा, कोळंबी, सिलेंट्रेटा, जेलीफिश, ॲनेलिडा नेरिस. तर उत्तर काय आहे मग याचं? ऑप्शन 1. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, पेशीमधील यांना पेशीचे ऊर्जा केंद्र असे म्हणतात. पॉवर हाऊस ऑफ दी सेल, मायटोकॉन्ड्रिया. खूप सिंपल क्वेश्चन आहे, मायटोकॉन्ड्रिया. पण याला मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ द सेल का म्हणतात? कोणाला माहिती आहे? काय याला पॉवर हाऊस? आपल्याला माहिती आहे आपल्या बॉडीमध्ये ATP तयार होत असते, एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP. ते ATP कशी तयार होते, कुठे तयार होत असते? एक्झॅक्टली पेशीच्या मायटोकॉन्ड्रियामध्ये. काय होतं जेव्हा आपण श्वास घेतो, श्वास घेतो असं म्हणजे आपण त्याच्याबरोबर काय घेत आहे? ऑक्सिजन. ठीक आहे. ऑक्सिजन कुठपर्यंत पोहोचवला जातो? फुफ्फुसमध्ये, ज्याला आपण म्हणतो वायुकोश, अल्व्हिओलाय. तिथे काय असतं? अल्व्हिओलायची जी वॉल असते ती कशी असते? खूप पातळ असते. आणि तिथे पेशा असतात आजूबाजू, म्हणजे त्या ऊती असतात. यांच्यामध्ये काय असते? गॅसेसचे एक्सचेंज होत असतं. ऑक्सिजन पेशीकडे जातो, पेशीमधला कार्बन डायऑक्साईड तिथे. आता याच्यामध्ये काय असतो? CO2 कसा तयार होतो शरीरामध्ये? ज्या वेळेस आपला ऑक्सिजन, पेशीमध्ये अजून काय घटक असते? ग्लुकोज. काय असतं आहे? ग्लुकोज. ऑक्सिजन आणि ग्लुकोज हे जेव्हा दोघं एकत्रित येतात, याला काय होत आहे मग? ग्लुकोजचं ऑक्सिडेशन. काय होत असते? ऑक्सिडेशन. आणि ग्लुकोजचं ऑक्सिडेशन झाल्यामुळे काय बाय प्रोडक्ट तयार होतो? CO2, पाणी आणि ऊर्जा. ऊर्जा, इट इज एनर्जी, इट इज इन द फॉर्म ऑफ ATP. कोणत्या फॉर्ममध्ये? ATP. क्लिअर? आणि युजली एक याच्यापासून केवढी ATP तयार होते? 2 ATP. केवढे ATP तयार होत असतात? 2. क्लिअर इथपर्यंत? म्हणून हे सगळं कुठे चालत असतं आहे? मायटोकॉन्ड्रियामध्ये. म्हणून याला काय म्हणतात? पॉवर हाऊस ऑफ दी सेल. क्लिअर इथपर्यंत? ओके. कम टू नेक्स्ट क्वेश्चन. म्हणजे याचा आन्सर काय होतं? 2. सिंपल क्वेश्चन होता हा. त्याच्यानंतर जीवाणूची पेशीभित्तिका ह्या घटकापासून बनलेली असते. काय तो उत्तर याचा? ऑप्शन 4, पेप्टिडो ग्लायकिन. क्लिअर? आता इथे जे ऑप्शन्स आहेत ते बघूयात. पहिलं काय ऑप्शन दिलं इथे? 1, कायटिन. कायटिन, एक मिनिट, पहिले हे लक्षात ठेवा, पेशीभित्तिका कोणत्या पेशीमध्ये असते? वनस्पती पेशी. प्राणी पेशीच्या पेशीमध्ये पेशीभित्तिका नसते. त्यांची सुरुवात डायरेक्ट प्लाझ्मा मेम्ब्रेनने झालेली असते. कोणाच्या? प्राणी पेशीच्या. पण वनस्पती ज्या पेशी असतात यांच्या पेशीला काय असते? बाहेरून पेशीभित्तिका असते, ज्याला आपण म्हणतो सेल वॉल. काय म्हणतो? सेल वॉल. दुसरं सेल वॉल अजून पेशीभित्तिका कोणाला असते? बॅक्टेरिया. कोणाला असते? जीवाणू. बॅक्टेरियाला पेशीभित्तिका असते. ठीक आहे. तिसरं अजून पेशीभित्तिका कोणाला असते? फंगस, ज्याला आपण म्हणतो कवक. क्लिअर इथपर्यंत? या तिघांना काय असते? पेशीभित्तिका असते. आणि प्रत्येकाची पेशीभित्तिका ही वेगवेगळ्या घटकाने बनलेली असते. जसं वातावरणमध्ये जे राहत आहे त्या हिशोबाने त्यांची पेशीभित्तिकाचं काय असतं आहे? रचना आणि कॉन्स्टिट्युएंट घटक असतं आहे. तर इथे बघा, पहिला ऑप्शन आहे कायटिन. कायटिन ही कोणाची पेशीभित्तिका असते? फंगस. कोणाची असते? फंगस, कवक. ठीक आहे. तसंच तुम्हाला माहित आहे की काही जे आपले आर्थ्रोपोड्स आहेत,
जसं कॉक्रोच आहे, जसं आता तुम्ही श्रिम्प बघितलं, गोगल काय कळत आहे, हे आर्थ्रोपोड्समध्ये पण वरची कवच असतो, कळत आहे. तर ह्या जो कवच असतो याच्यामध्ये पण काय असतं आहे, कायटिन. काय असतं आहे, कायटिन. कळत आहे. तर यांची पेशीभित्तिका कशाने बनलेली असते, फंगसची कायटिनने बनलेली असते. ओके, याच्या कायटिनमध्ये ऍक्च्युली कायटिन कशाने बनलेलं असतं आहे, कशाने बनलेलं असतं हे, एन ॲसिटिल ग्लुकोसामाइन. कशाने बनलेलं असतं हे, शुगरचं पुढचं भाग आहे कॉम्प्लेक्स पासून सिंपल एन ॲसिटिल ग्लुकोसामाइन याच्याने बनलेलं असते कायटिन. ठीक आहे. आता कायटिन बऱ्याच वेळेस विचारलं गेलेलं आहे, सगळ्यांना माहिती आहे कायटिन फंगस, पण कायटिन एक्झॅक्टली काय असतं, एन ॲसिटिल ग्लुकोसामाइन. ओके, पुढचं सेल्युलोज. सेल्युलोज सेल वॉल कोणाची असते, वनस्पतीची. वनस्पतीची पेशीभित्तिका कशाने बनलेली असते, सेल्युलोजने. आणि सेल्युलोज आपण वनस्पती खातो आपल्यामध्ये हा सेल्युलोज डायजेस्ट होत नाही, पचन होत नाही. का, कारण आपल्या शरीरात सेल्युलेज हा एन्झाईम तयार होत नाही. म्हणून आपण जे पण काय वनस्पती खातो सेल्युलोज जातो, इट वर्क ॲज अ फायबर. काय म्हणून काम करतं, ते फायबर म्हणून काम करतं. ठीक आहे. तिसरं पेक्टिन. पेक्टिन हे कुठे असतं, वनस्पतीमधल्या ज्या पण सेल्युलोज आहे, पेशीभित्तिका आणि सेल्युलोज. वनस्पतीमध्ये पेशीभित्तिका पण असते आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन पण असते. ठीक आहे. या दोघांच्या दरम्यान काय भरलेलं असते, पेक्टिन. काय द्रव्य भरलेलं असतो आहे, पेक्टिन, जेणेकरून हे दोघं एकमेकांमध्ये कोलॅप्स होणार नाही. क्लिअर. आणि चौथं पेप्टिडोग्लायकन. पेप्टिडोग्लायकन ही कोणाची सेल वॉल आहे, बॅक्टेरिया. कोणाची आहे, बॅक्टेरिया. जीवाणूची सेल वॉल जी असते ती कशाने बनलेली असते आहे, बॅक्टेरिया, पेप्टिडोग्लायकन. आता ज्यावेळेस आपण बॅक्टेरियाज बोलतो, बॅक्टेरियामध्ये तुम्ही बोलतात ग्राम पॉझिटिव्ह, ग्राम निगेटिव्ह. ऐकलं आहे, अशा पद्धतीने अभ्यास केला आहे. बॅक्टेरिया जीवाणू ग्राम पॉझिटिव्ह असतात, ग्राम निगेटिव्ह असतात. तर हे ग्राम पॉझिटिव्ह ग्राम निगेटिव्ह कशावरनं ठरतं, त्यांच्या सेल वॉलवरनं. कशावरनं ठरतं, सेल वॉलवरनं. ज्यावेळेस तुम्ही बॅक्टेरियाज एखाद्या स्टेनमध्ये टाकलं, तो स्टेन कोणता असतो, स्टेन म्हणजे डाय, रंग. ठीक आहे. बॅक्टेरिया त्याच्यात टाकले, तुम्हाला माहित नाही हे कोणते बॅक्टेरिया, मिक्स बॅक्टेरिया तुम्ही टाकले, तो स्टेन, तो डाय कोणता आहे, क्रिस्टलाइन व्हायोलेट. कोणता डाय, तो क्रिस्टलाइन व्हायोलेट. या डायमध्ये जेव्हा टाकतात तर समजा ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया असेल, कोणता बॅक्टेरिया, ग्राम पॉझिटिव्ह, तर हा बॅक्टेरिया काय करेल, तो रंग ग्रहण करून घेणार. म्हणजे ते बॅक्टेरिया तुम्हाला कसे दिसणार, जांभळ्या पर्पल रंगाचे. ठीक आहे. पण ज्या बॅक्टेरियाच्या पेप्टिडोग्लायकन सेल वॉलच्या भोवती अजून एक काय असतं आहे, लायपोप्रोटीनचा थर असतो. काय असतो आहे, लायपोप्रोटीनचा अजून एक थर असतो. तर ते बॅक्टेरियाचा जेव्हा तुम्ही टाकतात तर ते ग्रहण करत नाही. का, कारण त्यांच्या पुढे अजून कोणाचा थर आहे, लायपोप्रोटीनचा. तर ते जांभळे दिसत नाही. तर ते बॅक्टेरिया म्हणजेच कोणते आहे, ग्रॅम निगेटिव्ह. कळलं, ग्रॅम पॉझिटिव्ह आणि ग्रॅम निगेटिव्ह हे कशावरनं ठरतं, त्यांच्या सेल वॉलच्या कंटेंटवरनं. क्लिअर. ओके, सो आन्सर इज 4. काय आहे उत्तर याचा, चौथा. आता पुढे येणार विसंगत पर्याय निवडा, चूज ऑड वन. काय येणार, ट्रिप्सिन, अमायलेज आणि लायपेज आणि इन्शुलिन. मला सांगा हे सगळे काय आहेत, तुम्हाला हे सगळं हे शब्द ऐकल्यावर पॅनक्रियास आठवलं, स्वादपिंडू आठवलं, येस आठवलं. आता हे आठवल्यावर तुम्हाला लक्षात आलं ट्रिप्सिन, अमायलेज आणि लायपेज. जी पण पॅनक्रिया, स्वादपिंडू ही जी पण आपली ग्लँड आहे ती काय आहे, आंतरस्त्रवी पण आहे, बाह्यस्त्रवी पण आहे, एंडोक्राइन पण आहे, एक्झोक्राइन पण आहे. रीड, म्हणजेच काय, ट्रिप्सिन, अमायलेज आणि लायपेज हे काय आहे, एक्झोक्राइन. काय आहे, एक्झोक्राइन. ठीक आहे. बाहेर टाकतात, हे बाहेर टाकतात म्हटल्यावर एक्झॅक्टली कुठे टाकतात, हे डिओडेनम. कुठे टाकतात, डिओडेनम, छोट्या आतडीमध्ये टाकतात. आणि हे तिघं एन्झाईम्स हे काय आहे, एन्झाईम्स काय आहे, हे तिघं पण विकर. कळत आहे. एक्झोक्राइन जे असतात ग्लँड्स त्या बहुतेक काय बाहेर टाकतात, विकर. काय टाकतात, विकर, एन्झाईम्स. आणि हे एन्झाईम्स आपल्या पचनमध्ये मदत करतात. येस, ट्रिप्सिन प्रोटीनच्या पचनमध्ये करते, अमायलेज कार्बोहायड्रेट्स, लायपेज लिपिड्स. कळलं. म्हणजे ह्या पॅनक्रियासच्या कोणत्या भागातून आली होती, एक्झोक्राइन. तर यात ऑड कोण असणार आहे, इन्शुलिन, कारण दिस इज एंडोक्राइन पार्ट. एंडोक्राइन म्हणजे हे डायरेक्ट काय होतो, इन्शुलिन रक्तात मिसळतो, म्हणून इथे ऑड काय असणार आहे,
80. समजलं? ओके. आन्सर इज 4. नेक्स्ट 45. ग्लायकोजेनेसिस म्हणजे काय असे ग्लायकोजेनेसिस? ग्लुकोजचे ग्लायकोजनमध्ये रूपांतर. ग्लायकोजेनेसिस हे कुठे होत असतं एक्झॅक्टली शरीरमध्ये? लिव्हर. कुठे होत असतं हे? लिव्हर. ज्यावेळेस आपल्या शरीरात एक्सेस ऑफ ग्लायकोजन तयार झालं आहे, जास्त शुगर तयार झाली, ग्लुकोज तयार झालं, त्याचं रूपांतर काय होऊन जात आहे? ग्लायकोजनमध्ये. आणि या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? ग्लायकोजेनेसिस. समजलं? पण इथे आपण काय बघतो आहे? शुगर, ग्लुकोज आहे, दॅट इज कन्वर्टेड इनटू ग्लायकोजन. म्हणजे शुगर काय होती? सिंपल शुगर होती, सिंपल मॉलिक्यूल होते. त्याचं रूपांतर कशामध्ये झालं? ग्लायकोजन कॉम्प्लेक्स. स्टोअर करायसाठी आपण त्याला कॉम्प्लेक्स केलं. ज्या वेळेस सिम्पलचं कॉम्प्लेक्समध्ये होतं, या प्रोसेसला सायन्समध्ये म्हणतो ॲनाबॉलिझम. काय म्हणतात? ॲनाबॉलिझम. म्हणजे दिस इज अ ॲनाबॉलिक रिॲक्शन. कोणती रिॲक्शन आहे ही? ॲनाबॉलिक रिॲक्शन. ज्या वेळेस सिम्पलचं कन्व्हर्जन कॉम्प्लेक्स याच्यात करत आहे, त्यावेळेस जी रिॲक्शन होते याला आपण म्हणतो ॲनाबॉलिक रिॲक्शन. आणि ॲनाबॉलिक रिॲक्शन म्हणजेच काय? इथे एनर्जी युटिलाइज केली जाते. इथे हे होत असताना आपली ऊर्जा वापरली जाते. क्लिअर इथपर्यंत? ग्लुकोजचे ग्लायकोजनमध्ये रूपांतर. सो ऑप्शन इज 2. इथे काय बघितलं आपण? ग्लुकोज सिम्पलचे कशामध्ये? कॉम्प्लेक्स. सिम्पल शुगरचं रूपांतर कशामध्ये झालं आहे? कॉम्प्लेक्स शुगरमध्ये. ते हे होत असताना आपली शरीर काय करत असते? ऊर्जेचा वापर करत असते. पण परत आता ग्लायकोजन स्टोअर झालं. कुठे स्टोअर झालं आहे तुमचं? साठवलं कुठे? ते लिव्हरमध्ये. परत तुम्ही आजारी पडले, जेवले नाही, 4-4 तास लेक्चरमध्ये बसले असेल, शुगर लेवल कमी होते, कारण काय खाल्लंच नसतं आहे. मग आता ह्या वेळेस काय करतं आपलं लिव्हर? काय करते? जे तुम्ही एक्स्ट्राचं ग्लायकोजन स्टोअर केलं आहे त्याचं रूपांतर कशामध्ये करायला लागते? ग्लुकोजमध्ये. आता कॉम्प्लेक्स शुगरचं रूपांतर कशामध्ये झालं? ग्लुकोजमध्ये. इथे काय होते? एनर्जी रिलीज होते. आणि याला आपण म्हणतो कॅटाबॉलिक रिॲक्शन. काय म्हटलं जातं याला? कॅटाबॉलिक रिॲक्शन. क्लिअर इथपर्यंत? तर ग्लायकोजेनेसिस क्लिअर. आणि ज्यावेळेस ग्लायकोजनचं रूपांतर शुगरमध्ये होत आहे याला आपण म्हणतो ग्लायकोनिओजेनेसिस. काय म्हटलं जातं याला? ग्लायकोनिओजेनेसिस. तर हे टर्म्स विचारले जातात आणि हे काय आहे तुम्हाला माहीत असणं जरुरी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. तर आन्सर होतं याचा 246. क्वेश्चन नंबर 46. आता हे काय दिलं तुम्हाला? सेरिबेलम, मेडुला ऑब्लांगेटा आणि पॉन्स हे मेंदूच्या कोणत्या भागाचे अवयव आहे? पहिले तर हे मेंदूचे अवयव आहे है ना. मेंदू 3 भागाने बनलेला असते आहे. त्याला आपण म्हणतो फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हिंड ब्रेन. ठीक आहे. तर हे जे तुम्हाला ऑप्शन दिले आहे, जे पण सेरिबेलम, मेडुला ऑब्लांगेटा आणि पॉन्स, हे कोणाचे ऑप्शन्स आहे? कोणाचा भाग आहे? हिंड ब्रेन. कोणाचा ऑप्शन आहे? हिंड ब्रेन. ज्यालाच आपण अजून दुसरं कोणत्या शब्दाने ओळखतो? रॉम्बेनसेफेलॉन. काय नावाने ओळखलं जातं याला? रॉम्बेनसेफेलॉन. इथे मी हिंड ब्रेन म्हणूनच दिलेलं नाही आहे. तो उत्तर काय आहे तुमचा? आन्सर 3. इथे आता ज्यावेळेस इथे जे ऑप्शन आहे त्याच्याबद्दल आज आपण बोलूया. सेरिबेलम आहे. सेरिबेलम जेव्हा तुम्ही म्हणतात ना छोटा मेंदू म्हणजेच काय आहे? सेरिबेलम. कळलं? त्याच्यानंतर मेडुला ऑब्लांगेटा. मेडुला ऑब्लांगेटामध्ये जे पण महत्त्वाचे पॅरामीटर्स, जसं आपलं श्वसनवर नियंत्रण ठेवणे, आपले हार्टबीट्स याच्यावर कंट्रोल ठेवणे, आपले इनव्हॉलेंटरी जे पण आहे ज्याच्यावर आपलं नियंत्रण नाही आहे, सगळ्यांवर ॲक्शन कंट्रोल कोण ठेवतं? मेडुला ऑब्लांगेटा. क्लिअर. आणि दुसरं आहे पॉन्स. पॉन्स हे काय करत असं आहे? एक्झॅक्टली मिड ब्रेनला आणि हिंड ब्रेनला यांना दोघांना जोडतो. आणि दुसरं पॉन्सकडे अजून तुमच्या व्हिज्युअल साईडचं एक पॉईंट असं आहे. क्लिअर इथपर्यंत? ओके. तर या क्वेश्चनचा आन्सर काय आहे? रॉम्बेनसेफेलॉन. आता प्रोसेनसेफेलॉन म्हणजेच काय आहे? हा तुमचा फोर ब्रेन. कोणता आहे? फोर ब्रेन. मेसेनसेफेलॉन म्हणजेच मिड ब्रेन. रॉम्बेनसेफेलॉन कळलं. आणि मध्यराज्य म्हणजे स्पायनल कॉर्ड. क्लिअर? ओके. नेक्स्ट आता खालीलपैकी कोणती पेशी अंगके आरबीसी म्हणजे आरबीसी पेशीमध्ये आढळत नाही? मायटोकॉन्ड्रिया नाही आढळत. का नाही आढळत? कारण मायटोकॉन्ड्रिया जे आहे हे काय करत असतो? ऑक्सिजन घेऊन घेतो. आपण आताच बघितलं. ओ गॉड, एक मिनिट हा.
ऑक्सिजन घेऊन घेतं हे. तर मायटोकॉन्ड्रिया काय करतं माहिती आहे, ऑक्सिजन घेऊन घेतं. ठीक आहे. लोहित पेशी आरबीसीचं काम काय आहे, ऑक्सिजनचं वहन करणं. हिमोग्लोबिन काय करत असतं, एक्झॅक्टली ऑक्सिजन वहन करतं नाही पूर्ण शरीरात. याच्याचकडे मायटोकॉन्ड्रिया असेल तर हा ऑक्सिजन वापरून घेईल, म्हणून याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया नसतं आहे. दुसरं, याच्यामध्ये आंतरद्रव्य जलिका पण राहत नाही. ठीक आहे. याला आपण काय म्हणतो, आंतरद्रव्य जलिकेला काय म्हटलं जातं आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. काय म्हणतात याला, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, ज्याला ER ने आपण ओळखतो, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. त्याच्यानंतर असतं आहे न्यूक्लियस पण राहत नाही. न्यूक्लियस आरबीसी मध्ये राहत नाही. दोनच मॅमल्स आहे असे की ज्यांच्या आरबीसी मध्ये न्यूक्लियस राहत नाही. ते म्हणजे एक ह्युमन बिंग्स आपले, आणि दुसरं म्हणजेच ललामाज. कोणतं प्राणी आहे, ललामाज. यांच्यामध्ये आणि आपल्या आरबीसी मध्ये लोहित पेशीमध्ये न्यूक्लियस राहत नाही. आणि न्यूक्लियस नाही आहे म्हणून ज्यावेळेस तुम्ही आरबीसीचा शेप वाचतात, आरबीसीचा शेप कसा आहे, बायकॉन्केव्ह. बायकॉन्केव्ह आहे का, बायकॉन्केव्ह आहे कारण यातनं न्यूक्लियस निघाले आहे. त्याच्यामुळे न्यूक्लियस निघाल्यामुळे तो फुगीरपणा नाही आहे, निघून गेला आहे ना, त्याच्यामुळे त्याचा शेप काय होतो, बाय कॉन्केव्ह. हे माझं बरोबर नाही आलं, बाय कॉन्केव्ह. कारण न्यूक्लियस राहायला असता तर तो गोल झाला असता, न्यूक्लियस निघून गेला म्हणून तो काय झाला, बाय कॉन्केव्ह. क्लिअर इथपर्यंत. सो आन्सर इज वरील तिन्ही, ऑप्शन 4. नेक्स्ट क्वेश्चन. आणि हां, जे केंद्रक असलेला, आता आपण काय बघितलं, सॉरी आपण काय सांगितलं, केंद्रक आपल्यामध्ये नाही आहे. ठीक आहे. केंद्रक असलेला प्राणी कोणता आहे, ज्याच्या आरबीसी मध्ये केंद्रक आहे, ते म्हणजे कॅमल. कोण आहे, कॅमल. आणि दुसरा जे मी लिहिला इथे, ललामास. काय आहे, एक मिनटं, मी काय सांगितलं होतं, कन्फ्युजन झालं आहे तिथे. ह्युमन बिंग्स नाही, कॅमल आणि ललामास या दोनच असे मॅमल्स आहे ज्यांच्या आरबीसी मध्ये न्यूक्लियस राहत आहे. काय राहत आहे, न्यूक्लियस, केंद्रक राहत आहे. का केंद्रक राहत आहे कॅमलच्या याच्यामध्ये. आता ज्यावेळेस मला उंट म्हटलं तर काय लक्षात येतं की हा खूप खूप दिवस पाणी पिऊन, नाही पिलं तरी तो जगू शकतो. का जगू शकतो, कारण त्यांच्या रक्तपेशीमध्ये काय आहे, न्यूक्लियस. ज्यावेळेस यांना पाणी उपलब्ध होतं, हे खूप पाणी पिऊन घेतात, हे न्यूक्लियस काय करतात, त्याला शोषतात आणि ते फुगून जातात. ज्यावेळेस यांना पाणी उपलब्ध नसतं, हा न्यूक्लियस त्यांना परत पाणी पुरवठा करत असतो. त्याच्यामुळे यांच्या रक्तपेशीमध्ये काय असतं, न्यूक्लियस असते. तर दोनच असे मॅमल्स आहे, कोणत्याच मॅमल्समध्ये आरबीसी राहत नाही, आरबीसी मध्ये न्यूक्लियस राहत नाही. फक्त ललामास आणि कॅमलच्या आरबीसी मध्ये न्यूक्लियस राहतोय. ओके. नैसर्गिक प्रसूतीसाठी म्हणजे ज्याला आपण म्हणतो बर्थ हार्मोन. काय म्हटलं जातं याला, बर्थ हार्मोन, विच इज कॉल्ड ॲज अ बर्थ हार्मोन. कोणतं आहे ते, ऑक्सिटोसिन. ठीक आहे. आता ऑक्सिटोसिन जे पण आहे, हा कोण तयार करतो, कुठून तयार झालेला असतो, पिट्युटरी ग्लँड. पीयूषिका ही जी ग्रंथी आहे, पीयूषिका ग्रंथीचं पण कोणतं भाग तयार करते, पोस्टेरियर पिट्युटरी. कोणता भाग तयार करते, हे पोस्टेरियर पिट्युटरी जो भाग आहे पिट्युटरी ग्लँडचा, तो काय स्त्रव करत असतो आहे, ऑक्सिटोसिन. क्लिअर पर्यंत. आणि ऑक्सिटोसिनला आपण बर्थ हार्मोन का म्हणतो, कारण हा जो हार्मोन असतो तो युटेरस, जी पण गर्भपिशवी असते, यांच्यामध्ये तो काय करत असतो, कॉन्ट्रॅक्शन. काय करत असतं आहे, कॉन्ट्रॅक्शन. आणि याच्यामुळे बेबीला आउट व्हायला मदत होते, म्हणून याला म्हणतात बर्थ हार्मोन. क्लिअर. ठीक आहे. याला अजून काय नावाने ओळखलं जातं, ऑक्सिटोसिन काय नावाने ओळखलं जातो अजून, बर्थ हार्मोन, कडल हार्मोन. त्याच्यानंतर अजून काय नावाने ओळखलं जातो, हा लव्ह हार्मोन. अजून ह्या काय नावाने ओळखलं जातोय, ब्लिस हार्मोन. ज्यावेळेस तुमची कोणाशी तरी बॉन्डिंग चांगली होते, कळत आहे, ते भेटल्यानंतर आपल्याला खूप बरं वाटतं, कळताय, त्यावेळेस कोणता हार्मोन रिलीज होत असताय, ऑक्सिटोसिन. काय रिलीज होत असताय, ऑक्सिटोसिन. म्हणून याला काय म्हटलं जातं अजून, लव्ह हार्मोन. क्लिअर. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन येणार 49. योग्य पर्याय निवडा. लाळेमध्ये टायलिन विकर असते आहे, लाळ म्हणजेच तुमचं सलायवा, लाळ म्हणणार टायलिन असते आहे. टायलिनला अजून काय नावाने ओळखलं जातं, सलायवरी अमायलेज. काय म्हणतात याला, सलायवरी अमायलेज. ठीक आहे. आणि हे काय करत असतं आहे,
टायलिन स्टार्चचे रूपांतर माल्टोजमध्ये करतं. येस, माल्टोजमध्ये करतं ते, म्हणूनच तुम्ही जेव्हा खातात तुम्हाला कडू न लागतं, ते गोड लागत असते. स्टार्चचं रूपांतर ते कशा करतं आहे? माल्टोजमध्ये. मानवात लाळ उत्पादनासाठी 3 ग्रंथी असतात. 3 ग्रंथी असतात. येस, कोणत्या कोणत्या असतात ते? पॅरोटिड, सबलिंग्युअल आणि सब मॅन्डिब्युलर. ते हे 3 ग्रंथी कुठे असतात? ह्या भागात असतात आणि हे काय करतात? लाळ तयार करत असतात. ठीक आहे. आणि ह्या ग्रंथी याला आपण काय म्हणणार? एक्झोक्राईन ग्लँड. काय म्हणणार याला आपण? बाह्य स्त्रवी. कळलं आहे? ह्या कोणत्या प्रकारच्या ग्लँड्स आहेत? एक्झोक्राईन. कारण हे तयार होऊन विशिष्ट भागातच पोचवत आहे. फक्त कुठे पोचवत आहे? तोंडामध्ये विशिष्ट भागात बाहेर टाकत आहे तयार झाल्यानंतर, म्हणून याला आपण म्हणतो एक्झोक्राईन. बिकॉज यांच्या या ग्लँड्समध्ये काय असते? डक्ट. काय असते आहे? दे आर विथ डक्ट, म्हणून याला आपण म्हणतो एक्झोक्राईन ग्लँड्स. क्लिअर? ओके. तर याचे 3 पण उत्तर बरोबर आहे. पर्याय अ, ब आणि क. आता येणार तुम्ही नेक्स्ट क्वेश्चन 50. हेनलेस वळसा, लूप ऑफ हेनले, हेनलेस लूप, यात खालीलपैकी कोणत्या पदार्थाचे पुनर्शोषण होते? ग्लुकोज, पाणी आणि सोडियम. हेनलेस लूप जे आहे याचं स्ट्रक्चर कसं असतं? ज्याला आपण म्हणतो, पहिले कुठून सुरुवात होते? हे PCT, प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल, आणि याचं असतं ह्या पद्धतीची असेंडिंग लिंक, डिसेंडिंग, असेंडिंग, आणि इथे असतं आहे कलेक्टिंग डक्ट. कळत आहे? ठीक आहे. तर ह्या पद्धतीने ती स्ट्रक्चर असतो आहे. मग शरीराला कसली गरज आहे त्यानुसार काय होत आहे? त्या फिल्ट्रेटमधनं बाहेर पडत असतं आहे. आणि मग शेवटी कलेक्टिंग डक्टमध्ये काय कलेक्ट होत असते? तुमची युरिन, आणि ते मग युरेथ्राद्वारे बाहेर पडत असते. तर हे हेनलेस लूपचं स्ट्रक्चर आहे. क्लिअर? ओके. त्याच्यानंतर चुकीची जोडी निवडा. टर्म्स दिल्यात ॲन्युरिया, पूर्ण मूत्रबंध होणे, नो युरिनेशन, ज्याला काय म्हणतात? ॲन्युरिया. किंवा यालाच ज्यावेळेस खूप युरिनेशन होत असेल, यालाच अपोजिट, ते याला आपण म्हणतो पॉलियुरिया. काय म्हटलं जातं याला? पॉलियुरिया. ठीक आहे. नेक्स्ट एनॉक्झिया, पेशीमध्ये O2 नाही, पेशीमध्ये पूर्ण O2 काय झालेला असतो? गेलेला असतो. ही जास्त करून रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स जेव्हा असतात, श्वसन व्यवस्थित होत नाही, मग पेशंटमध्ये ऑक्सिजन येणार का? नाही. त्या कंडिशनला आपण काय म्हणतो? एनॉक्झिया. त्याच्यानंतर एनोरेक्झिया, उपासमार, याला काय म्हणतो? खूप आजारी असेल, जेवले नाही आहे तर कसे दिसायला लागतात? दॅट इज एनोरेक्झिया. क्लिअर? नेक्स्ट ॲस्पेक्झिया. ॲस्पेक्झिया म्हणजे श्वसनाचा दर जास्त होणे नाही. श्वसनाचा दर कसा झालेला असतो? कमी. कसा झालेला असतो? कमी. क्लिअर इथपर्यंत? ओके. आणि इथे काय बघतो आपण? श्वसनाचा दर कमी होतो, याच्यामुळे गुदमरल्यासारखी कंडिशन असते. क्लिअर? सो आन्सर, चुकीची जोडी काय असणार आहे? चौथा. नेक्स्ट, ॲडम्स ॲपल कोणत्या अवयवला म्हणतात? ॲडम्स ॲपल कोणाला म्हणतात? लॅरिंग्स. कोणाला म्हणतात? लॅरिंग्स. इथे जे असतं आहे जास्त हे मुलांमध्ये असं बघा, पोट्रुडेड, गळ्याच्या तिथे थोडंसं उंचवटा दिसतो तुम्हाला ह्या भागामध्ये, दॅट इज ॲडम्स ॲपल. हे फिमेल्समध्ये बघायला मिळत नाही. फिमेल्स असं प्रॉमिनंट दिसत नाही, मेल्समध्येच ते बघायला मिळतं. याला काय म्हणतो आपण? ॲडम्स ॲपल. क्लिअर? ओके. तर आन्सर काय येणार आहे? 3. त्याच्यानंतर नेक्स्ट, विसंगत पर्याय निवडा. तर यात विसंगत पर्याय कोणते असणार आहे? तुम्हाला माहिती आहे, वनस्पती ज्यावेळेस आपण वॅस्क्युलर वनस्पती म्हणतो, सवनी वनस्पती. सवनी वनस्पती म्हणजेच कोणत्या वनस्पती? कोणत्या वनस्पतीला आपण वॅस्क्युलर वनस्पती म्हणतो? सवनी वनस्पती, ज्यांच्यामध्ये झायलम आणि फ्लोएम असतं आहे. क्लिअर? झायलम आणि फ्लोएम ह्या ज्या ऊती वनस्पतीमध्ये असेल त्याला आपण म्हणतो वॅस्क्युलर प्लांट्स. क्लिअर? झायलमचं काम काय आहे? पाणीचे वहन करणे. त्याला आपण काय म्हणतो? झायलमला अजून प्लंबिंग सिस्टीम ऑफ दी प्लांट. काय म्हटलं जातं आहे? प्लंबिंग सिस्टीम ऑफ द प्लांट. कारण पाण्याचं वहन करतं ते, आणि झायलम काय करत असतं? पाण्याचं वहन फक्त एका दिशेलाच करतो, इन अपवर्ड डायरेक्शन फक्त. कारण पाणी कुठून शोषलं असतं? मुळांकडनं, बरोबर, रूट्सकडनं, आणि पाणी पूर्ण कुठे पोहोचवतात? ते वरच्या भागाकडनं. तर यांची जी डायरेक्शन असते पाणी पोचवायची, दॅट इज ऑलवेज इन अपवर्ड
डायरेक्शन, असं नाही का आता सगळीकडे पाणी पोचवलं तर रिव्हर्स जाऊ, तसं यांच्यात होत नाही. इट इज ऑलवेज इन अपवर्ड डायरेक्शन. त्याच्यानंतर दुसरं कोणते असतात, झायलम नंतर असतं फ्लोएम. फ्लोएमचं काम काय आहे, अन्न साठवून अजून वनस्पतीच्या प्रत्येक भागामध्ये पोहोचवणं. कारण अन्न कुठे तयार होत असतं वनस्पतीचं, जास्त करून पानांमध्ये. कुठे तयार होत आहे, पानांत. तर प्रत्येक भागात म्हणजे इवन रूट्सपर्यंत, मुळांपर्यंत अन्न पोचवायचं आहे, वरच्या भागापर्यंत अन्न पोचवायचं म्हटल्यावर यांची डायरेक्शन कशी असते, फ्लोएममध्ये वरती पण ते मूव्ह होतात, खाली पण मूव्ह होतात. क्लिअर इथपर्यंत? ओके. आता हे काय आहे, झायलम आणि फ्लोएम उती आहे वनस्पतीच्या, काय ह्या उती आहे. आणि टिश्यू म्हणजेच काय असतंय, ग्रुप ऑफ सेल इज कॉल्ड ॲज टिश्यू. ज्यावेळेस काही ग्रुपच्या एक पेशींचा ग्रुप तयार झाला ज्याला आपण काय म्हणत आहे, टिश्यू. आता ज्या पण झायलम्स आहे, झायलम आहे, झायलम कोणत्या कोणत्या पेशीने तयार झालेलं असतं, कारण ग्रुप ऑफ सेल्स आहे इथे. कोणत्या कोणत्या पेशीने तयार झालं झायलम. झायलमचं काम काय आहे, पाणी वहन करणं. म्हणजे यांच्या पेशी जे असतात त्या असतात ट्रॅकिड्स, व्हेसल्स, झायलम फायबर आणि झायलम पॅरेनकायमा. हे 4 प्रकारच्या पेशी मिळून चा ग्रुप तयार होऊन कोणती उती तयार झाली आहे, झायलम. कळलं? आता इथे बघा, इथे काय आहे, फक्त ट्रॅकिड्स दिसत आहे तुम्हाला, ट्रॅकिड्स दिसत आहे, ठीक आहे. पण बाकी सेव ट्यूब, कंपेनियन, फ्लोएम फायबर मी बोलली का काही, आता हे शब्द मी बोलली का नाही, फक्त काय बोलली, ट्रॅकिड्स. म्हणजे याच्यामध्ये विसंगत काय असणार आहे, ट्रॅकिड्स. 1 मिनिट अजून डिस्कशन राहिलं आहे, ट्रॅकिड्स आहे, ओके. त्याच्यानंतर बघणार तुम्ही याच्यामध्ये ज्यावेळेस आपण येत आहे कुठे, फ्लोएमकडे. क्लिअर इथपर्यंत? फ्लोएम अगेन हे काय आहे, उती आहे वनस्पतीची, ग्रुप ऑफ सेल्स. म्हणजे इथे पण 4 प्रकारच्या पेशी आहेत. 4 प्रकारच्या पेशी कोणत्या इथे आता, सेव सेल्स, कंपेनियन सेल्स, फ्लोएम फायबर्स आणि फ्लोएम पॅरेनकायमा. क्लिअर? ठीक आहे. याच्यामध्ये जे चाळण नलिका असते, कोणती असते, सेव ट्यूब्स, यांच्यामध्ये न्यूक्लियस राहत नाही. या बाकीमध्ये सगळ्यांमध्ये काय असतं आहे, न्यूक्लियस राहत आहे. तर या उत्तर जो असणार आहे तो काय असणार आहे, इथे चाळण नलिका, सेव ट्यूब्स. कळतं आहे? ओके. सो याच उत्तर 2 येऊ शकतात. ज्याने कधी विचार केला असेल ट्रॅकिड्स ह्या पद्धतीने आणि कधी न्यूक्लियसचा घेऊन विचार केला असेल तर चाळण नलिका. पण याला इथे आपण एकच उत्तर दिलं आहे, पर्याय 1. क्लिअर इथपर्यंत? ओके, ठीक आहे. इवन ज्यांनी 3 दिलं असेल त्यांचा पण लॉजिक बरोबर आहे. समजत आहे, तुम्ही राईट ट्रॅकवर अभ्यास करत आहात, ठीक आहे. नो, जे पण उत्तर काय आहे आत्ता याच्यासाठी, चाळण नलिका. देर इज नो न्यूक्लियस इन दिस सेल्स, ठीक आहे. याच्यात बरंच काही आहे बोलायचं, पण आता आपण इथेच थांबूया. तर व्हॅस्क्युलर प्लांट्स म्हणजेच काय, ज्याच्यामध्ये झायलम आणि फ्लोएम आहे. इम्पॉर्टंट पॉईंट याच्यात अजून लक्षात ठेवा, झायलमचं रूपांतर कशात होऊन जातं नंतर, वूड. कशामध्ये होतो, लाकूड. जे पण आपल्याला लाकूड मिळतं एक्झॅक्टली त्या कोणती उती असतात, झायलम. कोणतं असतात ते, झायलम. आणि फ्लोएमचं रूपांतर तंतूमध्ये होतो. कशामध्ये, तंतू, फायबर. कशामध्ये होतो, फायबर. कळतं आहे? तर फ्लोएम, फायबर, झायलम, वूड. पुढचा क्वेश्चन, पुंकेसर म्हणजे स्टेमेनच्या संख्येच्या आधारावर वनस्पतीचे वर्गीकरण कोणी केले. याला तुम्हाला कधी प्रश्न ह्या पद्धतीने विचारलं की सेक्शुअल क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, हे मी भाषा बदलली आहे इथे, पण तुम्हाला दुसऱ्या भाषेत कधी प्रश्न आला की सेक्शुअल क्लासिफिकेशन ऑफ द प्लांट्स कोणी केलं आहे, तर दॅट इज कार्ल लिनियस. कोणी केलेलं आहे ते, कार्ल लिनियस. इथे मी भाषा चेंज केली आहे. इथे भाषा काय दिली आहे मी, स्टेमेनच्या आधारावर. सेक्शुअल क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स वन अँड द सेम. का सेक्शुअल क्लासिफिकेशन ऑफ द प्लांट्स कोणी केलं आहे, कार्ल लिनियस. कारण जी पण वनस्पती असते, ठीक आहे, वनस्पतीमध्ये फिमेल सेक्स ऑर्गन कोणता असतो आहे, त्याला आपण काय म्हणतो, कुक्षी म्हणजे स्टिग्मा. काय असतं ते, स्टिग्मा है ना. आणि फिमेल सेक्स जे ऑर्गन असतो, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असतो वनस्पतीमध्ये, त्याला आपण काय म्हणतो, गायनेशियम. काय म्हणतो, गायनेशियम. आणि मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जे असतो वनस्पतीमध्ये त्याला आपण काय म्हणतो, अँड्रोशियम. क्लिअर. मेल जो असतो त्याला आपण काय म्हणतो, कार्पेल. काय म्हणतो, कार्पेल. त्याच्या ते एक्झॅक्टली काय असतं आहे, स्टेमेन. काय असतं आहे ते, स्टेमेन. क्लिअर इथपर्यंत. मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कोणता आहे,
स्टेमेन आहे. तर स्टेमेनच्या संख्येवर म्हणजे फुलामध्ये केवढ्या स्टेमेन आहे या संख्यावर आधारित क्लासिफिकेशन कोणी केलं होतं? कार्ल लिनियसने. कोणी केलेलं ते? कार्ल लिनियसने. आणि याच्यावरनं त्याने क्लासिफिकेशन वनस्पतीचं केवढ्या याच्यात केलेलं? 20. केवढ्या याच्यात? 20. कळलं आहे? कार्ल लिनियस. कार्ल लिनियस. क्लिअर पर्यंत? तर कशाच्या संख्येवरनं त्याने क्लासिफिकेशन केलं होतं? नंबर ऑफ स्टेमेन. कशाच्या संख्येवर? नंबर ऑफ स्टेमेन. आणि स्टेमेन हे वनस्पतीचे काय आहे? मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? सेक्शुअल क्लासिफिकेशन ऑफ प्लांट कोणी केलेलं? कोणी केलेलं? कार्ल लिनियस. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, नारळाचे कठीण बाह्य आवरण खालीपैकी कोणत्या उती असतात? कोणत्या उती असतात त्याच्यामध्ये? कोणत्या उती असतात? दृढ उती, ज्याला आपण काय म्हणतो? स्क्लेरेन कायमा. आणि ह्या जे पण स्क्लेरेन कायमा ह्या ज्या उती आहेत त्या कोणत्या प्रकारच्या उती असतात? मृत. कोणत्या उती असतात ह्या? मृत उती. आणि मृत उती असल्यामुळे यांचं काय असं आहे की हे वाढच नाही. आणि यांची जी पण सेल वॉल असते ही कशी झालेली असते? टणक. कशी झालेली असते? टणक. आणि त्याच्यामुळे हे काय करतात? जी पण नारळ आहे तो कसं असतं? बाहेरून टणक असते, कारण ते कोणते टिश्यूज असतात? स्क्लेरेन कायमा. ते तुम्ही जे पण काय बीज बघतात, ठीक आहे, जसं हरभरा बघा, वाटाणा बघा, ग्रीन नाही, जे कडक झालेले असतात. बाहेरचं कवच कडक असं आहे, तिथे कोणत्या पेशी असतात? वनस्पतीच्या स्क्लेरेन कायमा. क्लिअर पर्यंत? ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघणार क्वेश्चन, पुढील माहिती कोणते पेशी अंगके दर्शवते? सेल ऑर्गनल्स. प्रत्येक पेशीमध्ये जसं आपल्या शरीरामध्ये अवयव असतात इतर कार्य करायला, तसं पेशीमध्ये पण काय अवयव असतात कार्य करायला. एक मिनिट, तुम्हाला हे महत्वाचं आहे का? हे सगळं टेक्निकल महत्वाचं आहे. सो प्लीज डिस्कशन कडे लक्ष द्या. टेक्निकल जेव्हा होईल तेव्हा होईल. समजला? ठीक आहे. आता पुढील माहिती कोणती पेशी अंगके दर्शवते? पहिलं दिलं आहे पेशीतील स्थायू व द्रव पदार्थाचे साठवणूक करणारे कोश. ठीक आहे. दुसरं, टर्नोप्लास्ट या पटलाने परिवर्धित असतात. म्हणजे हे जे पण काय अंगक आहेत याच्या भोवती पण काय असतं? एक आवरण असतं आणि ते आवरण कशाला बनलेले असतं आहे? टर्नोप्लास्ट. तिसरं, प्राणी पेशीत हे तात्पुरत्या असतात, कारण ह्या ज्या पण काय अंगक आहे हे प्राणी पेशीमध्ये जास्त राहत नाही. आणि त्याचा आकार पण प्राणी पेशीमध्ये कसा असतो? छोटा. कसा असतो आहे? छोटा. तर यापैकी कोणता आहे? व्हॅक्यूल्स. काय आहे? व्हॅक्यूल्स. हे बघा, प्लास्टिड्स हे पण प्राणी पेशीमध्ये राहत नाही, पण जे पण आपण वरती सांगितले आहे पॉइंट ते प्लास्टिड्स कव्हर करतं का? नाही करत. दुसरं, व्हॅक्यूल्स ज्याला आपण म्हणतो रिक्तिका. हे काय असते? वनस्पती पेशीमध्ये कोश असतो, जे तिथे काय साठवलेलं असतं? पाणी साठवलेलं असतं, क्षार साठवलेले असतात आणि टापक पदार्थ साठवलेले असतात. आणि ह्या अंगकमुळे काय झालेलं असतं की वनस्पती पेशीला एक तटपणा आलेला असतो. दुसरं, टर्नोप्लास्ट या पटलाने परिवर्धित असतात. यस, हे अंगकच्या बाहेर अजून एक आवरण असते ज्याला आपण म्हणतो टर्नोप्लास्ट. तिसरं, प्राणी पेशीत हे तात्पुरते राहतात. व्हॅक्यूल्स प्राणी पेशी जे ॲनिमल सेल्स असते त्याच्यामध्ये व्हॅक्यूल्स राहत नाही. आलेबंद ते खूप कमी असतात आणि ते पण आकाराने खूप छोटे असतात. क्लिअर पर्यंत? सो आन्सर इज व्हॅक्यूल. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन, ऍक्टिन व मायोसिन प्रथिन कोणत्या पेशीत आढळतात? आता ऍक्टिन व मायोसिन हे ज्या पण पेशी आहेत, सॉरी पेशीने काय आहे? प्रथिन. प्रोटीन आहे की प्रोटीन म्हणजेच याला आपण म्हणतो कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीन. काय म्हटलं जातं याला? कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीन. ठीक आहे. कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीन म्हणजेच हे प्रोटीन कुठे प्रेझेंट असतं? आपल्या मसल्स मध्ये. कुठे प्रेझेंट असतं आहे? मसल्स, स्नायूमध्ये. आणि स्नायूमध्ये जे पण आपण म्हणतो ना आकुंचन होतं आणि प्रसारण होतं, रिलॅक्सेशन, कॉन्ट्रॅक्शन, हे कोणत्या प्रोटीनमुळे होत असतं आहे मसल्समध्ये? ऍक्टिन आणि मायोसिन. म्हणून या प्रोटीन्सला आपण काय म्हणतो? कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीन. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, ठीक आहे. तर याच्यामध्ये जे 4 ऑप्शन आहे, स्टेरिक ऍसिड, दिस इज सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड. आणि जे 4 ऑप्शन्स 3 वरचे जे आहे 1, 2, 3 दे आर अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड. कोणते ते? अनसॅच्युरेटेड फॅटी
ॲसिड. त्यात पण बघा लिनोलिक ॲसिड जे आहे ते कोणते आहे, ओमेगा 6 फॅटी ॲसिड. ते कोणते आहे, ओमेगा 6 फॅटी ॲसिड. त्याच्यानंतर लिनोलेनिक जे आहे सेकंड ऑप्शन, ते कोणते आहेत, ओमेगा 3 फॅटी ॲसिड. पहिला जो होता तो काय होता 6 आणि हा काय आहे ओमेगा 3 फॅटी ॲसिड. क्लिअर. त्याच्यानंतर आर्किडोनिक ॲसिड हा काय आहे, पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. कोणता आहे हा, पुफा. काय आहे हा, पुफा. याला आपण काय म्हणतो, पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड, पुफा. आणि हा जो फॅटी ॲसिड असतो ना, ऑलरेडी आपली जी पण पेशी असते, ठीक आहे, पेशीमध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन असते, ठीक आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेन कशाने बनलेले असते आहे, लिपिड्स आणि प्रोटीन्स. कशाने बनलेले असतात ते, लिपिड्स आणि प्रोटीन्स. तर याच्यामध्ये जे आपल्या पेशी जे पण प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे याच्यामध्ये जे पण लिपिड्स असतात त्या लिपिड्समध्ये एक घटक काय असतो आहे, आर्किडोनिक ॲसिड. कोणता असतो आहे, आर्किडोनिक ॲसिड. हे सगळं आपल्यासाठी शरीराला महत्त्वाचे आहे. आणि दे आर काय म्हणतात त्याला, इसेन्शियल फॅटी ॲसिड. कोणते, लिनोलिक आणि लिनोलेनिक. इसेन्शियल फॅटी ॲसिड म्हणजेच काय, याला आपल्या शरीरात गरज असते आणि हे शरीर आपलं तयार करू शकत नाही, तर याला तुम्हाला अन्नद्वारे घ्यावे लागते. याला आपण म्हणतो इसेन्शियल फॅटी ॲसिड. क्लिअर इथपर्यंत, ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलेक्टोज ही मोनोसॅकराइड्सचे कोणत्या प्रकारात मोडते, ग्लुकोज, फ्रक्टोज आणि गॅलेक्टोज. आता ग्लुकोजचा फॉर्म्युला युजली माहीत असतो, C6H12O6. कार्बन केवढे होते इथे, 6. म्हणजेच ज्यावेळेस ग्लुकोजमध्ये कार्बनची संख्या 6 असेल, या शुगरला आपण काय म्हणतो, हेक्झोज. काय म्हणतो, हेक्झोज. ते हे जे पण आहे हे कोणते एक्झाम्पल्स आहे, हेक्झोजचे. क्लिअर पर्यंत. ज्यावेळेस ट्रायोज विचारलं आहे, ट्रायोज म्हणजे हाऊ मनी, किती कार्बन ॲटम्स असेल याच्या शुगर बनवतात, 3. पेंटोज 5, टेट्रोज 4. क्लिअर. तर हे जे एक्झाम्पल तुमचं आन्सर काय आहे, 3. नेक्स्ट क्वेश्चन पुढील विधानांचा विचारात घ्या, ठीक आहे, ओके. पुढे विधानं घ्या आता, ते म्हणजेच आहे मानवी सांगड्यांत 5 प्रकारची हाडे असतात. जे पण आपलं स्केलेटल सिस्टीम आहे मनुष्यामध्ये, जे पण कंकाल संस्था आहे ती किती प्रकारच्या हाडांनी बनलेली आहे. इथे विचार करा, प्रश्न काय आहे, मनुष्यात किती हाडं असतात हे विचारलंय का, नाही. किती प्रकारची हाडं आहेत, किती असतात, 5. कोणते कोणते, शॉर्ट, लॉंग, फ्लॅट, इर्रेग्युलर आणि सेसमॉइड. किती प्रकार असतात, 5. क्लिअर, ओके, बरोबर आहे 5. दुसरं ऑप्शन, हाडे ही संयोजी युतीचे प्रकार आहे, कनेक्टिव्ह टिश्यू आहे, येस कनेक्टिव्ह टिश्यू आहेत हाडे, बोन्स आर कनेक्टिव्ह टिश्यू. दुसरं विधान पण बरोबर आहे. हाडे ही ऑस्टिओसाइट्स पेशीपासून तयार होतात. आपल्याला माहिती आहे टिश्यू म्हणजेच काय, ग्रुप ऑफ सेल्स. कोणत्या सेल्सचा ग्रुप असतो इथे, ऑस्टिओसाइट्स. कोणते असतात, ऑस्टिओसाइट्स. दुसरं, सेसमॉइड हाडे स्नायू तंतूत म्हणजे टेंडनमध्ये धसलेले असतात, ते पण बरोबर आहे. सेसमॉइड म्हणजेच काय, हे जे आपले फॅलेंजेस आहेत ना, म्हणजेच टार्सल, मेटाटार्सल, कार्पल्स आणि मेटाकार्पल्स हे बोन्स तुम्ही अप्पर लिम्सचे बघितले आहे, लोअर लिम्सचे. हे कोणत्या टाईपचे बोन्स आहेत, सेसमॉइड. कोणते आहेत हे, सेसमॉइड. क्लिअर इथपर्यंत, ओके. म्हणजे 6व्याचं उत्तर काय आहे, विधानं सगळे बरोबर आहेत. क्लिअर, ओके. नेक्स्ट क्वेश्चन, कोलेस्ट्रॉलचे किती प्रमाण शरीरात योग्य समजले जाते. किती प्रमाण महत्त्वाचे, केवढे असायला पाहिजे याचे प्रमाण, ते म्हणजेच 50 ते 180 मिलीग्रॅम. 200च्या वरती राहायला नको. 200च्या वरती गेलं तर त्याला आपण काय म्हणतो, मग याचा कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे, ते शरीरात रक्तवाहिन्यांमध्ये डिपॉझिट व्हायला लागतं. क्लिअर. ते केवढं प्रमाण असायला पाहिजे, 50 ते 180. कोलेस्ट्रॉल कोण तयार करत असतं आपल्या शरीरामध्ये, लिव्हर. कोण तयार करत असतं आहे, लिव्हर. आणि जे पण कोलेस्ट्रॉल आहे हे एवढ्या प्रमाणात असणं आपल्या शरीरात जरुरी आहे. एवढं प्रमाण असायलाच पाहिजे, तरच आपल्या इतर ग्रंथी काम करेल, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम काम करेल. कळतं आहे. काही आपले जे विटॅमिन्स असतात दे आर फॅट सॉल्युबल, जसं विटॅमिन ए आणि विटॅमिन
डी फॅट सॉल्युबल आहे. तुमच्या शरीरात मेद राहणारच नाही तर ते घुळतील का, सॉल्युबल होईल का, नाही होणार. मग तुम्हाला काय होणार, फॅटच नाही, अजून कोणती डेफिशियन्सी होऊन जाईल, विटॅमिन ए आणि विटॅमिन डीची. समजलं. ओके, सो एवढं रेंज असायला पाहिजे, याच्यापेक्षा जास्त नाही. सो आन्सर इज ऑप्शन 1. आता नेक्स्ट क्वेश्चन 62. श्वसन रेस्पिरेशन या क्रियेसाठी खालीलपैकी कोणत्या विकारांची गरज असते. कोणत्या विकाराची गरज असते, डिहायड्रोजिनेस. कोणत्या विकाराची, डिहायड्रोजिनेस. सोपं आहे, ते कळून गेलं असेल तुम्हाला हे, कारण ऑप्शन्स बाकी सोपेच होते. डिहायड्रोजिनेस कुठे मदत कुठे करते रेस्पिरेशनमध्ये, कुठे वापर होतो याचा डिहायड्रोजिनेसचा. हे बघा, तुम्हाला फरक माहिती आहे, रेस्पिरेशन आणि ब्रीदिंग बोथ आर डिफरंट की बोथ आर सेम, डिफरंट. ब्रीदिंग म्हणजेच काय, इनहेल एक्झेल, आणि रेस्पिरेशन म्हणजेच काय, ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज अँड फॉर्मेशन ऑफ एनर्जी इज कॉल्ड ॲज रेस्पिरेशन. कळलं. रेस्पिरेशन तुम्ही श्वास घेतात, ऑक्सिजन जातो, ग्लुकोज बरोबर प्रक्रिया होते, ऑक्सिडेशन होते, मग कार्बन डायऑक्साईड, वॉटर आणि एनर्जी तयार होते. ह्या सगळ्याला आपण काय म्हणतो, रेस्पिरेशन. ते या प्रक्रियेला, रेस्पिरेशन याला कोणता एन्झाईम जरुरी असतो, डिहायड्रोजिनेस. कोणता एन्झाईम जरुरी असतो, डिहायड्रोजिनेस. क्लिअर इथपर्यंत. ओके, नाव नेक्स्ट पेअर्स पॅचेस. कोणते पॅच आहे हे, पेअर्स पॅचेस. हे खालीलपैकी कोणत्या अवयवात असते. आपल्या शरीरात हे पॅचेस कुठे असतात, स्मॉल इंटेस्टाईन. कुठे असतात हे, स्मॉल इंटेस्टाईन. ठीक आहे. छोटे आतडे. छोटे आतडे, छोटे म्हणजे ते खूप छोटे. का त्याला छोटे म्हणतात, कारण त्यांचा जो डायमीटर असतो, व्यास, तो कसा असतो, छोटा असतो कम्पेअर टू लार्ज इंटेस्टाईन. लार्ज इंटेस्टाईनचा व्यास कसा असतो, जास्त असतो. छोट्याचा व्यास कसा असतो, छोटा असतो म्हणून. आणि याची लांबी केवढी आहे, 6 मीटर. केवढी आहे, 6 मीटर छोट्या आतड्याची. क्लिअर. आणि मोठ्या आतड्याची लांबी याच्यापेक्षा छोटी आहे, 1 है ना. पण याला आपण काय म्हणतो, छोटी आतडी, कारण याचे डायमीटर कसं आहे, छोटा आहे. याच्यामध्ये ज्यावेळेस आपण छोटी आतडी बघतो, स्मॉल इंटेस्टाईन, याला आपण 3 भागात बघतो, जेजुनम, डिओडेनम आणि इलियम. 3 भागात बघतो. ठीक आहे. तर पेअर्स पॅचेस हे कुठे प्रेझेंट असतात एक्झॅक्टली, लहान आतडे तुम्ही बघितलं, आन्सर इज लहान आतडे. काय त्याचा आन्सर, स्मॉल इंटेस्टाईन. पण इथे आपण डिस्कशन करतो, एक पॉईंट तुम्हाला सांगते, हे एक्झॅक्टली कुठे प्रेझेंट असतात, इलियममध्ये. कुठे प्रेझेंट असतात, इलियममध्ये. क्लिअर. आणि याचं काम काय, या पॅचचं दिलं म्हटल्यावर काहीतरी मदत होत असेल. हे काय करतं की आपल्या अन्नाबरोबर, पाण्याबरोबर काही बॅक्टेरियाज, काही जीवाणू, व्हायरस काही गेलं फॉरेन, तर यांची विल्हेवाट लावण्याचं काम, पुढे नाही जाऊ देण्याचं काम कोण करतं, पेअर्स पॅचेस. क्लिअर. ओके, तर उत्तर काय याचं, ऑप्शन 1. ओके, आता दिलेले ते काय आहे, पॉलिनेशन. ठीक आहे. हवेद्वारे होणारे परागण, त्याला काय म्हणणार, ॲनिमोफिलस. पहिले तर पॉलिनेशन काय असतं माहीत आहे, आपण बघितलं, फुलमध्ये एकाच फुलात मेल पण असते, फिमेल पण असते. वाऱ्याद्वारे काय होणार, मेल जे असतो त्याच्याकडे काय तयार झालेले असतात, पोलन ग्रेन्स. कोणाकडे तयार झालेले असतात, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, ज्याला आपण म्हणतो स्टेमेन. काय म्हणतो, स्टेमेन. तिथनं पोलन ग्रेन्स हवेद्वारे उडून कोणाकडे गेले, फिमेल रिप्रोडक्टिव्ह, ती कुठे गेलं, स्टिग्मा. ठीक आहे. तर हवेद्वारे गेले ना, उडून गेले आहेत, म्हणून याला आपण म्हणणार ॲनिमोफिलस. ज्यावेळेस किड्यांद्वारे, काही किडे आले उडत, फुलावर, वनस्पतीवर बसले, फुलावर बसले, त्यांच्या पायावर काय चिटकले, पोलन ग्रेन्स. आणि हाच किडा जाऊन फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनवर बसला, आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचा जो टिप असतो, ज्याला आपण म्हणतो स्टिग्मा, हा कसा असतो, चिकट. कसा असतो आहे, चिकट, जेणेकरून पोलन ग्रेन्स तिथे स्थिर राहते. ज्यावेळेस किड्यांनी हे केलेलं असतं, तर याला आपण काय म्हणतो, अँटिमोफिलस. काय म्हणतात त्याला, अँटिमोफिलस. ज्यावेळेस वटवाघूळद्वारे हे अशा पद्धतीचं परागण झालं, त्याला आपण काय म्हणणार, चेरोप्टेरोफिलिंग. आणि पक्ष्यांद्वारे झालं तर त्याला आपण म्हणतो ऑर्निथोफिलस. क्लिअर पर्यंत. ओके. आणि समजा एकाच फुलामध्ये, इथे पण जेव्हा आपण पॉलिनेशन बघतो, सेल्फ पॉलिनेशन, क्रॉस पॉलिनेशन बघतो. सेल्फ पॉलिनेशन म्हणजेच काय, एका फुलामधूनच इकडून तिकडे झालं, त्याला आपण म्हणतो सेल्फ पॉलिनेशन. 2-3 फुलं आहे, इथून परागकण दुसऱ्या फुलावर गेलं, त्याला आपण म्हणतो क्रॉस
पॉलिनेशन. समजलं? ओके. द नेक्स्ट लंगफिश. हा मासा कोणत्या 2 वर्गांना जोडतो? ठीक आहे. लंगफिशच्या पुढे कोण येत आहे आता? ज्यावेळेस आपण इव्होल्युशन बघतो, आला इथे पण कसं लक्षात ठेवायचं हे मी तुम्हाला सांगते. डायरेक्ट जमिनीवरचे प्राणी आले का? नाही. मासे आले. माशांमध्ये पण आपण जसं बघतो की मग मासे काही जमिनीवर राहायला लागले, पाण्यावर राहायला लागले. अशा वेळेला आपण काय म्हणतो? उभयचर. काय म्हणतो? उभयचर. उभयचरच्या नंतर असे प्राणी आले की ते डायरेक्ट आता जमिनीवर राहायला लागले, सरपटायला लागले, ज्याला आपण म्हणतो रेप्टाईल्स. ठीक आहे. रेप्टाईल्सच्या पुढे अजून त्यांचा विकास झाला. अंडीपेक्षा ते अख्खी पिल्लू द्यायला लागली, काही अंडी द्यायला लागली, त्याला आपण म्हणतो पुढे मॅमल्स. काय म्हणतो? मॅमल्स. असा विकास झाला की डायरेक्ट मॅमल्स आले पृथ्वीवर? नाही आले, टप्प्याटप्प्याने झालं ना. म्हणजेच इथे फिशपासनं ॲम्फिबियनला गेले. बरोबर? कुठून गेले? विकास कसा झाला? माशापासून ते कुठे गेले? ॲम्फिबियन तयार झाले, जे आता जमिनीवर पण राहायला शिकले आहेत, पाण्यावर पण. म्हणजेच काय आहे यांच्यामध्ये? उभयचर आणि पायसेस. पायसेस म्हणजेच मत्स्य, त्याला आपण काय म्हणतो? पायसेस म्हणजेच काय? मासे, मत्स्य, फिश. ह्या दोघांना जोडणारा कोण आहे? लंगफिश. कोण आहे? लंगफिश. क्लिअर? नाही, आन्सर लंगफिश आहे त्याचा. करेक्ट? कळलं एवढं? ओके. याच्या प्रत्येकाचं तुम्ही बघून घ्या. उभयचर आणि सरीसृप. आता ॲम्फिबियनपासून मी तुम्हाला सांगितलं ना, अजून यांच्यामध्ये विकास होलं, इव्होल्युशन तशा पद्धतीचं झालंय. आता ते डायरेक्ट पूर्ण जमिनीवर राहायचं शिकले. म्हणजे या दोघांमधली कोणीतरी एक लिंक असेल ना, कोणता तरी प्राणी असा तयार झाला असेल की त्याच्यामध्ये दोघं गुणधर्म दिसते, म्हणून याला आपण म्हणतो कनेक्टिंग लिंक. काय म्हणतो याला आपण? कनेक्टिंग लिंक. तर असा कोण आला मग यांच्यामध्ये? उभयचर आणि सरीसृपमध्ये स्पॅनोडॉन. कोणता प्राणी होतो तो? स्पॅनोडॉन. SPHENODON. हे तुम्ही बघून घ्या असेल पुस्तकात तुमच्या. सरीसृप आणि सस्तन प्राण्यांना मी सांगितलं रेप्टाईल्सपासून पुढे विकास झाला मॅमल्सचा. तर यांना जोडणारा जो होता तो आपण आहे, एक तुम्ही माहीत असेल प्लॅटिपस. माहिती आहे प्लॅटिपस? त्याला एक उदाहरण घेऊ शकतात. क्लिअर? ते ही लिंक्ड असते, कनेक्टिंग लिंक याला म्हणतात. क्लिअर? ओके. तर याचं उत्तर काय? ऑप्शन 1. ठीक आहे. पुढे जाणार आता प्रश्न 66. पेशीतील तंतू कणिकामध्ये मायटोकॉन्ड्रियामध्ये ऑक्सिजनच्या सहाय्याने डॅशचे रूपांतर डॅश व ऊर्जामध्ये केले जाते. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं हे C6H12O6. बरोबर? ग्लुकोज येईल उत्तर. पहिला डॅशला काय येणार आहे? ग्लुकोज. चे रूपांतर कशामध्ये होतं? कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि ऊर्जा. बरोबर? तर उत्तर काय येणार आहे मग याचं? सेकंड. ग्लुकोज, पाणी व कार्बन डायऑक्साईड. ऊर्जा ऑलरेडी दिलं तुम्हाला, समजतं आहे? ठीक आहे. तर आन्सर इज 2. म्हणजे एकाच प्रश्नाला किती पद्धतीने विचारला जाऊ शकतो, म्हणून मी एकच प्रश्न, एकाच प्रकारचा प्रश्न पेपरमध्ये ह्याचमुळेच टाकलेला आहे. कळलं? ठीक आहे. एकाच क्वेश्चनला किती फॉर्ममध्ये झालं समजलं आता? आज तुम्हाला रेस्पिरेशन आणि हे सगळं कळूनच गेलं असेल, कारण सगळ्या अँगलने आपण त्याला बघून घेतलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आता, खालीलपैकी विन ऑक्सिजन श्वसन करतात म्हणजे एनएरोबिक रेस्पिरेशन. ही सगळीच आहे. फ्लॅट वर्म, राऊंड वर्म, लिव्हर फ्लूक, हे वरील सर्वे. ठीक आहे. हे किंगडम मधला भाग आहे. आता एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते संघ ड्यूटेरोझोम्स आहेत? यस. नाव ड्यूटेरोझोम्स म्हणजेच काय आणि प्रोटोझोम्स असे 2 पद्धत पडतो. आपण म्हणतो 2 ओपनिंग असते. एक मिनटं, पहिले तुम्ही जेव्हा किंगडम्स ज्यांनी पण वाचले असेल, आता अभ्यास करूनच तुम्ही आले, तिथे काय लिहिलेलं असतं? यांची पचनसंस्था पूर्ण असते, अपूर्ण असते. कंप्लीट अँड इनकम्प्लीट. इनकम्प्लीट केव्हा म्हणतो? ज्याला ओपनिंग एकच असते, म्हणजे ते घेतात पण एका ओपनिंगमधनं, काढतात पण एकाच ओपनिंगमधनं. म्हणजे असे पण सजीव आहे ज्यांच्यामध्ये फक्त एकच ओपनिंग आहे, कॉमन ओपनिंग घेण्यासाठी पण आणि काढण्यासाठी पण. या एलिमेंटरी सिस्टीम, जी या सिस्टीमला आपण काय म्हणतो? इनकम्प्लीट. ठीक आहे. कंप्लीट केव्हा म्हणतो? ज्यावेळेस घेण्यासाठी वेगळी ओपनिंग आहे, काढण्यासाठी वेगळी ओपनिंग आहे. माउथ आणि ॲनस. कळतं आहे? याला आपण म्हणतो कंप्लीट सिस्टीम. क्लिअर? आता कंप्लीट सिस्टीममध्ये 2 ओपनिंग आहे. ठीक आहे. पण काही सजीव असतात की यांना पहिले कोणती ओपनिंग तयार होत आहे? कळतं आहे?
पहिले ज्या वेळेस तुमची एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट होत असते, पोटात जेव्हा तुमचा विकास होत असतो, फिटसपासून एम्ब्रिओपासून फिटसपासून पुढे तयार होत असतात, तर काही सजीव असतात यांची पहिले कोणती ओपनिंग तयार होते? ॲनस. कोणती ओपनिंग तयार होते? ॲनस. आणि ॲनस तयार झाल्यानंतर त्यांचं कोणती ओपनिंग तयार होते? माउथ. कोणती होते? माउथ. अशांना आपण काय म्हणतो? जे तुम्हाला ऑप्शनमध्ये दिलेलं आहे ते ड्युटेरोस्टोम्स. ठीक आहे, यांना आपण काय म्हणतो? ड्युटेरोस्टोम्स. क्लिअर? आणि असे सजीव कोणते आहेत? संघ इकायनोडर्माटा आणि संघ कॉर्डेटा. हे दोघांमध्ये जेव्हा यांचा विकास होतो त्यावेळेस पहिले कोणती ओपनिंग तयार होते? ॲनस. आणि त्याच्यानंतर काय तयार होते आहे? माउथ. बाकी सगळ्यांमध्ये पहिले काय तयार होतं? माउथ आणि त्याच्यानंतर ॲनस. समजलं फरक? ठीक आहे, तर याला आपण या पद्धतीने बघतो. तर उत्तर काय येणार आहे याचा? इकायनोडर्मेट्स आणि कॉर्डेट्स. आपण कशामध्ये येणार? कॉर्डेट्स. ठीक आहे, तर आपली जेव्हा डेव्हलपमेंट झाली, जेव्हा आपण वाढत होतो पोटात, आपल्या सगळ्यात पहिले कोणती ओपनिंग तयार झाली? ॲनल. आणि त्याच्यानंतर माउथ. सो आपण पण कोणत्या याच्यामध्ये येतो? समजलं? ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आता पंख नसणारे पक्षी, लँड फ्लाइटलेस बर्ड, कोणत्या गणात येतात? कोणत्या क्लासमध्ये येतात? जसं आपण बघतो बर्ड्स बघतो किंगडम नंतर फायलम नंतर पुढे बघतो आपण कोणत्या? आपण बघतो किंगडम ॲनिमिलियाचा पुढचा भाग आहे बर्ड्स. याच्यामध्ये काय येतात? पक्षी. ठीक आहे, पक्षी अनेक प्रकारचे असतात. काही उडणारे असतात, काही उडत नाही, काही पाण्यात असतात. अशा प्रकारचे पक्षी यांना आपण क्लासेसमध्ये बघतो. तर पृथ्वीवर सगळ्यात जास्त पक्षी कोणत्या क्लासचे आहेत? पहिला जो ऑप्शन आहे ना, पॅसरी फॉर्म्स. कोणती आहेत? पॅसरी फॉर्म्स. जे पण आपण चिमण्या, कबूतर हे बघतो ना, हे कोणत्या क्लासचे आहेत? पॅसरी फॉर्म्स. तर पृथ्वीवर सगळ्यात जास्त पक्षी कोणत्या क्लासचे येतात? पॅसरी फॉर्म्स. पण इथे ऑप्शन काय विचारलं तुम्हाला? लँड फ्लाइटलेस ब्लड. म्हणजेच कोणते येणार माहिती आहे? उदाहरण कोणतं येणार? पेंग्विन. जमिनीवर चालतो पेंग्विन. पक्षी आहे उडतो का तो? नाही उडत. अशा अनेक पक्षी, अजून 2-3 प्रकार आहे. ते कशामध्ये येतात? स्ट्रुथिओनी फॉर्मर्स. कशामध्ये येतात ते? ऑप्शन 2. कळलं? ठीक आहे. नेक्स्ट आता खालीलपैकी कोणते सेमी इसेन्शियल अमायनो ॲसिड्स आहे? सेमी इसेन्शियल अमायनो ॲसिड्स. सेमी इसेन्शियल म्हणजेच काय? यांची आपल्या शरीराला गरज असते. पण कधी गरज असते? ज्यावेळेस तुम्ही आजारी पडले, अशी पण गरज असते. पण कधी गरज? जे तयार करू शकत नाही, आजारी पडले त्यावेळेस. आणि दुसरं, ज्या वेळेस तुमच्या पोटात बाळ होत असेल तयार, ठीक आहे, त्यावेळेस पण तुम्हाला याची गरज असते. कोणत्या इसेन्शियल अमिनो ॲसिड्स? याला आपण काय म्हणतो? म्हणून सेमी इसेन्शियल अमायनो ॲसिड्स. तर ते कोणते आहे? अर्जिनिन आणि हिस्टिडिन. कोणते आहे ते? अर्जिनिन आणि हिस्टिडिन. हे बघा, अमायनो ॲसिड्सला आपण 3 प्रकारे क्लासिफाय करतो: इसेन्शियल, नॉन इसेन्शियल आणि सेमी इसेन्शियल. इसेन्शियल अमायनो ॲसिड्स जे आपले शरीर तयार करू शकत नाही, म्हणून तुम्हाला ते डाएट, अन्न थ्रू घ्यावं लागतो. तर असे केवढे आहेत इसेन्शियल अमायनो ॲसिड्स? 9. केवढे आहेत? 9. नॉन इसेन्शियल आपलं शरीर ते तयार करत असतं, म्हणून ते तुम्ही नाही घेतलं बाहेरून तरी तुमचं शरीर, आपण इतर अन्न खातो ते तयार होऊन जातं. नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड्स. आणि सेमी इसेन्शियल ते म्हणजेच याची गरज तुम्हाला काही वेळेस खूप पडत असते. जसे आजारी झाले आहे, प्रेग्नन्सी असेल, ग्रोथ पिरियड असेल. ग्रोथ पिरियड म्हणजे लहान मुलं असतात, वाढत असतात, त्या काळात याची जरूरत असते. तर ते कोणते आहे? अर्जिनिन आणि हिस्टिडिन. क्लिअर? ओके. नेक्स्ट क्वेश्चन, योग्य पर्याय निवडा. या क्वेश्चनमध्ये कन्फ्युजन झालं आहे, ते याला तुम्ही अशा पद्धतीने लिहा: अयोग्य. काय आहे? अयोग्य. अयोग्य जसं आपण बघतो, अवर हार्ट इज 4 चेंबर हार्ट. आपला हार्ट किती कप्प्यांचा आहे? 4 कप्प्यांचा. प्रत्येक कप्प्याचा रोल वेगळा आहे. सर्वात पहिले डिऑक्सिजनेटेड अशुद्ध रक्त कुठे येतं? राईट ॲट्रियम. कुठे येतं? राईट ॲट्रियम. राईट ॲट्रियमवरनं एक वॉल असते मध्ये, ती कोणती वॉल असते? ट्रायकस्पिड. कोणती असते? ट्रायकस्पिड. तो मार्ग असतो खाली जायला, त्याला कुठे जातं मध्ये आता? राईट व्हेंट्रिकल. कुठे जात आहे? राईट व्हेंट्रिकल. राईट व्हेंट्रिकलवरनं एक पल्मनरी आर्टरी जाते. पल्मनरी आर्टरी एक उजव्या फुफ्फुसकडे जाते, डाव्या फुफ्फुसकडे जाते.
ही पल्मनरी आर्टरी कोणतं रक्त वाहून नेत आहे? अशुद्ध रक्त. लंग्सकडे फुफ्फुसकडे गेलं, ऑक्सिजन भेटलं, तो काय झाला आता? ऑक्सिजनेटेड ब्लड, शुद्ध रक्त झालं. आता लंग्सकडनं कोण पाठवणार आता? पल्मनरी व्हेन. कोण पाठवणार शुद्ध रक्त? पल्मनरी व्हेन. पल्मनरी व्हेनद्वारे आता हे कुठे पोचणार आहे? लेफ्ट ॲट्रियम. कुठे पोचणार आहे? लेफ्ट ॲट्रियम. म्हणजे लेफ्ट ॲट्रियमला कोणता रक्त आला? शुद्ध रक्त. शुद्ध रक्त लेफ्ट ॲट्रियम वरनं खाली एक मध्ये त्यांना मार्ग असतो ज्याला आपण म्हणतो वॉल. ती कोणती वॉल असते? बायकस्पिड. कोणती असते? बायकस्पिड. तिथून ते खाली उतरतं. खाली कोणती आहे? लेफ्ट वेंट्रिकल. कोणतं आहे? लेफ्ट वेंट्रिकल. तिथे कोणतं रक्त जातो? शुद्ध रक्त जातं आणि तिथनं एक महाधमनी बाहेर पडते. शुद्ध रक्त महाधमनीद्वारे मग पूर्ण शरीरात पोहोचवली जाते. त्याचे फाटे फुटतात. आता पण आपण हृदय बघतो आहे, राईट? कळलं म्हणजे अशुद्ध रक्त आणि शुद्ध रक्त. तर राईट ॲट्रियम राईट वेंट्रिकल मध्ये कोणतं असतं? अशुद्ध असतं. ठीक आहे. डावी लेफ्ट ॲट्रियम मध्ये शुद्ध रक्त येतं. तिथून खाली पडते म्हणजे डावी वेंट्रिकल डावी जवनिकामध्ये पण कोणतं असणार आहे? शुद्ध. पण इथे ऑप्शन काय दिला आहे? अशुद्ध. तर अयोग्य निवड्यामध्ये 4 असणार आहे. हे सगळ्यांचंच बरोबर आहे कारण तुम्हाला हे सुचले म्हटल्यावर हे तुम्हाला माहीत होतं. क्लिअर इथपर्यंत? क्लिअर? ओके. नाव नेक्स्ट क्वेश्चन. दिलेल्या माहितीवरून शास्त्रज्ञ ओळखा. हे पण सोपं होतं, फक्त काही इन्फॉर्मेशन इथे द्यायची होती. विज्ञानाचा नोबेल पुरस्कार मिळवणारे आशियातील पहिले शास्त्रज्ञ. आशियातले पहिले होते हे. दुसरं, भारतरत्न खिताब मिळाले शास्त्रज्ञ. तिसरं, प्रकाशाच्या प्रकिरणद्वारे म्हणजे ज्याला आपण म्हणतो स्कॅटरिंग ऑफ लाईट, मूळ एक रंगी प्रकाशशिवाय इतर अनेक कंपासारख्या असणाऱ्या रेषा उमटतात हे जाहीर केले. यालाच आपण म्हणतो रमन इफेक्ट. काय म्हणतात? रमन इफेक्ट. यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन दरवर्षी साजरा होतो. आता येईलच 28 फेब्रुवारी. कोणाच हे असतं ते? आन्सर लगेच. विज्ञान दिवस आत्ताच आणि स्कॅटरिंग ऑफ लाईट येतच तुम्हाला उत्तर कळालं असेल. ठीक आहे. पण हे यांना नोबेल पण मिळालं आहे, भारतरत्न पण मिळालेलं आहे. ओके. तर आन्सर इज ऑप्शन 4. नेक्स्ट क्वेश्चन. पुढील विधानांचा विचार करा व अयोग्य पर्याय निवडा. इथे करेक्शन होतं. ठीक आहे. आता त्वचेखाली असणाऱ्या अर्गेस्टेरॉलचे रूपांतर कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये ड जीवनसत्वात होते. बरोबर है ना? म्हणून आपल्याला जेव्हा गुडघे दुखतात, कॅल्शियमची कमतरता असे डॉक्टर म्हणतात ना कोवळ्या उन्हात बसा, याच कारणामुळे बोलतात. समजलं? ओके. दुसरं, कोलेस्ट्रॉलचे पित्त आम्लामध्ये बाईलमध्ये रूपांतर करण्यासाठी जीवनसत्व क याची गरज असते. यस, विटॅमिन सी ची गरज असते. तिसरं, हे सगळं फॅक्ट आहे बरं का, म्हणून मी तुम्हाला इथे काही एक्सप्लेन करत नाही. आता जीवनसत्व क याचं स्तोत्र फक्त वनस्पती आहे, विटॅमिन सी. म्हणून आपण सिट्रस फ्रुट्स खातो, लिंबू खातो, आवळा खातो, विटॅमिन सी रिच आहे हे. यस. जीवनसत्व ड हे ऑक्सिडन विरोधी म्हणजे ज्याला आपण म्हणतो अँटी ऑक्सिडंट म्हणून कार्य करते. नाही, विटॅमिन डी नाही, ते विटॅमिन ई. कोणता आहे? ई. विटॅमिन ई ॲक्ट ॲज अ अँटी ऑक्सिडंट. बरोबर. आणि विटॅमिन ए अजून काय आहे? फर्टिलिटीसाठी. कशासाठी आहे? रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, फर्टिलिटीसाठी पण काय वापरलं जातं आहे अजून? विटॅमिन ई. कळलं? तर इथे अयोग्य कोणतं असणार आहे? ऑप्शन 4. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. पुढील पैकी योग्य विधाने निवडा. प्रकाश संश्लेषी पोषण पद्धती कार्बन डायऑक्साईड हा वायू घेतला जातो. बरोबर है ना? वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करते. कोणती पद्धत? फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण. काय घेते ती हवामधनं? CO2. ठीक आहे. आणि CO2 द्वारे ती स्वतःचं अन्न तयार करत असते. ठीक आहे. म्हणून त्याला आपण म्हणतो कोणतं काय घेत असते ती? CO2 वायू. म्हणून आपण म्हणतो ना झाडे लावा. का? कारण झाडे काय करून घेते? CO2 शोषून घेते, जे आपण एवढं उत्सर्जन केलेलं आहे. ठीक आहे. म्हणून झाडांना काय म्हटलं जातं? कार्बन सिंक. काय म्हणतात झाडांना? झाडांना म्हणजे वनांना काय म्हटलं जातं? कार्बन सिंक. ओके. त्याच्यानंतर दुसरं, रसायन संश्लेषी किमोसिंथेसिस पोषण पद्धती. त्यात म्हणजे जे काही जे असतात, जे काय असतात, जे बहुतेक करून खोल पाण्यात, जे पण पाण्यात असणारे खोल भागात जिथे सूर्यप्रकाश पोहोचत नाही, इथल्या ज्या वनस्पती असतात, गाय असतात, हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. पण सूर्यप्रकाश पोहोचतोय का?
यांच्याकडे पिगमेंट पण राहत नाही, पण तरी ते स्वतःचं अन्न तयार करू शकतात. कारण कशाने करू शकतात ते? कार्बन डायऑक्साईड आणि हायड्रोजन सल्फाईड. हायड्रोजन सल्फाईड आलं, केमिकल आलं, म्हणून याला आपण म्हणतो किमोसिंथेसिस. काय म्हणतो याला? किमोसिंथेसिस. वायूचा वापर केला जातो. तर दोघं पर्याय बरोबर आहे. मी स्पष्टीकरणमध्ये या रिॲक्शन्स पण दिलेल्या आहेत, तर त्या रिॲक्शन तुम्ही बघून घेणार. क्लिअर? ओके. सो दोघं विधाने बरोबर आहे. फोटोसिंथेसिस स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. किमोसिंथेसिस ते पण स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. काय वापरून? CO2 आणि हायड्रोजन सल्फाईड. नेक्स्ट क्वेश्चन, अयोग्य विधान निवडा. आधुनिक आवर्त सरणीत म्हणजेच मॉडर्न पिरियडिक टेबल गण 1 मध्ये अलगधर्मी म्हणजे ज्याला आपण म्हणतो अल्कलाईन मेटल, तर गण 2 मध्ये आम्लधर्मी मृदा धातू म्हणजे ज्याला आपण म्हणतो अल्कलाईन अर्थ मेटल्स. काय म्हणतो? अल्कलाईन अर्थ मेटल्स आहे. यस. 1 मध्ये काय? अल्कलाईन मेटल्स, दुसऱ्यामध्ये काय आहे? अल्कलाईन अर्थ मेटल्स. क्लिअर इथपर्यंत? पहिल्या याच्यात काय येतात? पहिल्या गणमध्ये कोणते धातू येतात? लिथियम, सोडियम, बरोबर की नाही? पोटॅशियम, रॅबडन, हे सगळे काय आहे? अल्कलाईन मेटल्स. आणि दुसऱ्या याच्यामध्ये ज्याला आपण काय म्हणतो आहे? अल्कलाईन अर्थ मेटल्स. त्याच्यामध्ये कोणते येतात? बेरिलियम आहे, मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहे, त्याच्यानंतर स्ट्रॉन्टियम आहे, कळत आहे, रेडियम आहे. याला आपण काय म्हणतो? अल्कलाईन अर्थ मेटल. तर पहिल्या 2 मध्ये हे आहे. यस आहे. म्हणजे हे विधान कसं आहे? बरोबर आहे. दुसरं विधान, 6व्या आवर्तनात सर्वात दीर्घ आवर्तन असे म्हणतात. नाही, 6व्याला म्हणतात. बरोबर आहे. यस. किती असतात त्याच्यामध्ये इलेमेंट्स? मूलद्रव्य केवढे आहेत? 32. केवढे आहेत? 32. 32. ठीक आहे. 5व्या आवर्तनास अपूर्ण आवर्तन म्हणत होते. वाक्य वाचला तुम्ही? म्हणत होते. नाव 1 मिनिट लक्षात ठेवा. अपूर्ण कोणाला म्हटलं जायचं? 7व्याला म्हटलं जायचं. आता बोलत नाही. कारण अपूर्ण का म्हटलं जायचं? कारण त्याच्यात 3-4 जी स्पेस होती त्यातले मूलद्रव्यांचं पूर्ण माहिती नव्हती, म्हणून त्याला काय म्हटलं जायचंय? अपूर्ण. पण 2018 मध्येच त्यांची केमिस्ट्रीसाठी काम करणारी जी मोठी संस्था आहे, जी पिरियडिक टेबलमध्ये इलेमेंट्स रचत असते, ती कोणती संस्था आहे? इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री, IUPAC. यांनी 18 मध्ये सांगितलं की आता जी पण 7वं आवर्तन आहे, 7वं पिरियड आहे, आता कंप्लीट झालेलं आहे. इट इज नॉट इनकम्प्लीट. म्हणून पर्याय कसं दिलं? मी म्हणत होते. तो चुकीचंच आहे. कारण 5वं नाहीये, ते कोणतं आवर्तन आहे? 7वं. कोणतं आहे ते? 7th. आणि ते पण आता कंप्लीट झालेलं आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट, आवर्तनात डाव्या बाजूकडून उजवी बाजूकडे धातू गुण कमी होतात. बरोबर. धातू गुण कमी होतात. का होतात? कारण त्यांची जी टेंडन्सी असते इलेक्ट्रॉन लूज करायची, ती काय होते? कमी कमी होत जाते. आणि ज्या वेळेस ही कमी असते त्याला आपण काय म्हणतो? नॉन मेटल. काय असतो? नॉन मेटल. कळलं? तर तिथे तुम्हाला लिहायचं असेल तर लिहून घ्या. टेंडन्सी ऑफ एलिमेंट टू लूज इलेक्ट्रॉन डिक्रीजेस. काय होते? इलेक्ट्रॉन डिक्रीजेस. जसं तुम्ही पहिल्याकडून कुठे जाणार? डाव्याकडे. ही काय होते? टेंडन्सी इलेक्ट्रॉन लूज करायची काय होते? कमी कमी होत जाते. आणि हे कॅरेक्टरिस्टिक्स कोणामध्ये असतात? नॉन मेटल. म्हणजेच हे मेटलिक कॅरेक्टर कमी कमी करत जातं. हे पिरियडिक टेबल अशा पद्धतीने वाचा थोडंसं. ओके. कारण लास्ट इयरच याच्याबद्दल सांगितलं म्हटल्यावर महत्त्वाचं आहे. ठीक आहे. सो याच्यात आन्सर काय असणार आहे? अयोग्य 3. ऑप्शन क. फक्त क. आता नेक्स्ट क्वेश्चन, योग्य विधान निवडा. मिथेनचा म्हणजे मिथेनला आपण काय म्हणतो? CH4. उष्मांक हिट व्हॅल्यू सर्वाधिक आहे 55 टू केवढं असतं त्याचं? 65 जूल पर kg. एवढी ऊर्जा तयार करतो पर kg. समजलं? आता याच्यात आपण सगळं मिथेनचं घेतलंय ना. ठीक आहे. पण असं घेतलं ना, उष्मांक व्हॅल्यूची पण हिट व्हॅल्यू सर्वात जास्त कोणाची आहे? हायड्रोजन. कोणाची आहे? हायड्रोजन. किती आहे हायड्रोजनची? 120 ते 155 किंवा 142-45 पर्यंत घेतलं जातं. तर सगळ्यात जास्त कोणाची आहे अशी?
हायड्रोजनची. पण ज्यावेळेस आपण कार्बनचं करतो संयुग, त्याच्या सर्वाधिक कोणाची आहे? मिथेनची. ठीक आहे. दुसरं ऑप्शन, तर हे विधान बरोबर आहे. दुसरं, मिथेन हे कार्बनचे साधे संपृक्त हायड्रोकार्बन आहे, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. का? कारण कार्बनला जे हायड्रोजन आहे सिंगल बॉन्डने जॉईन आहे, सिंगल बॉन्डने आहे, म्हणून याला आपण म्हणतो सॅच्युरेटेड. काय म्हणतो? सॅच्युरेटेड. नेक्स्ट, हम्फ्रीज डेव्ही सेफ्टी लॅम्प हे कोळशाच्या खाणीमध्ये वापरतात. तुम्हाला माहिती आहे कोळशाच्या खाणीमध्ये मिथेन तयार होत असतो, त्याला आपण म्हणतो कोल बेड मिथेन. काय म्हणतात त्याला? कोल बेड मिथेन. मिथेन काय आहे? ज्वलनशील आहे. ठीक आहे. त्याच्या खाणीमध्ये, कोळशाच्या खाणीमध्ये अंधार असतं, दिवा वगैरे घेऊन गेलो तर आगच लागणार ना, बरोबर, कारण तिथे मिथेन वायू आहे, ज्वलनशील आहे, पण लाईट असायला पाहिजे. त्याच्यामुळे जो लॅम्प वापरतात तो कोणता असतो? हम्फ्रीज डेव्ही सेफ्टी लॅम्प. हा मेटलिक लॅम्प असतो, बाहेरून पूर्ण मेटलचा कव्हर असतो, तर त्या लॅम्पला काय म्हणतात? हे नाव कळलं? ओके. नेक्स्ट, मिथेन हे ज्वलनमुळे म्हणजे कंबशनमुळे कार्बन डायऑक्साईड आणि हायड्रोजन हे वायू बाहेर पडतात. हायड्रोजन नाही पडतं, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर पाणी बाहेर पडतं. म्हणजे इथे कोणते योग्य आहेत मग? अ, ब आणि क. चौथा चुकीचा आहे, कारण इथे हायड्रोजन नाही पडतंय, CO2 अँड वॉटर. आता बिस्फेनॉल ए, BPA हे घटक खालीलपैकी कोणत्या उद्योगात वापरले जाते? कोणत्या उद्योगात? प्लास्टिक. आता लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही प्लास्टिकच्या वस्तू घ्यायला जातात, जसं बॉटल है ना, बॉटल आहे, टिफिन्स आहे प्लास्टिकचे, तिथे लिहिलेलं असतं BPA फ्री. BPA फ्री लिहिलं असतं. आता बघा, आता जाणार तर तुम्हाला बरोबर लक्षात येईल, कारण आता तुम्हाला ती माहिती भेटलेली आहे. BPA फ्री लिहिलेलं असतं, दॅट इज बिस्फेनॉल ए फ्री. कारण हे जे पण बिस्फेनॉल असतं, जसे तुमची बॉटल जुनी जुनी व्हायला लागते, बिस्फेनॉल ए प्लास्टिकमधनं पाण्यात विरघळायला लागतं, आणि हे पाण्यामध्ये विरघळून जेव्हा आपण पितो, बिस्फेनॉल ए आपल्या शरीरात जाईल, आणि बिस्फेनॉल ए हा जो घटक असतो हा कसं असतं? कार्सिनोजेनिक. कसा असतो? कार्सिनोजेनिक. म्हणजे हे पाणी असं, त्याच्यामुळे काय होणार? पेशींवर कॅन्सर सारखी स्थिती, पेशींची संख्या जास्त वाढेल, म्हणून याला आपण म्हणतो कार्सिनोजेनिक. कळलं एवढं? ओके. तो BPA जे आहे हे कोणत्या उद्योगात वापरतात? प्लास्टिक. इथून पुढे ज्यावेळेस पण बॉटल्स घ्याल, प्लास्टिकची हे घेणार टिफिन, तिथे लिहिलेलं असते दिस इज BPA फ्री. इवन लहान मुलांचे जे बॉटल्स असतात त्या बॉटल्स आपण लिहिलेलं असतं BPA फ्री. त्यांना तर खूप मोठ्या मोठ्या अक्षरात लिहिलेलं असतं, कारण लहान मुलांची असते ती बॉटल. ठीक आहे. तर बिस्फेनॉल ए. प्लास्टिक बॅन खूप चाललंय म्हटल्यावर प्लास्टिकचं हे माहीत असायला पाहिजे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, जोड्या लावा. अगेन इथे पण बऱ्याच जणांनी मला विचारला आहे हा क्वेश्चन बद्दल. ब्रास म्हणजेच काय? तांबे आणि जस्त. कॉपर आणि झिंक. ब्रॉन्झ म्हणजेच तांबे, कॉपर, टीन आणि जस्त. थोड्या प्रमाणात त्याच्यात काय असतं आहे? जस्त असतात. हे बघा, इथे तुम्हाला ऑप्शन अजून बेल मेटल पण दिला ना. बेल मेटलमध्ये दोनच घटक असतात, ते म्हणजे तांबे आणि कथील, टीन. आणि ते पण टीन जे असतं, कथील असतं, हे बेल मेटलमध्ये हायर साईडला असतं. कॉपरपेक्षा कथील जास्त असते. जे पण आपल्या मंदिरातल्या घंट्या असतात ना, बेल, ते कोणत्या मेटलने बनलेले असतं आहे? बेल मेटल. त्याच्यामध्ये कोणता घटक जास्त असतं आहे? कथील. आणि दुसरं काय असतं अजून त्याच्यामध्ये? तांबे. त्याच्यानंतर जर्मन सिल्वर, त्याच्यामध्ये आहे तांबे, जस्त आणि निकेल. त्याच्यामुळे त्याला एक शाईन असते व्हाईट. कोणता घटक आहे त्याच्यामध्ये? निकेल. क्लिअर इथपर्यंत? ओके. नाव कम टू नेक्स्ट क्वेश्चन 79. पुढील विधानांचा विचार करा व योग्य पर्याय निवडा. याच्यात कशाबद्दल बोलूयात आपण? ग्रेफाईट. ओके. ग्रेफाईट म्हणजेच काय? जे आपण पेन्सिल वापरतात तुम्ही, लीड असते, दॅट इज ग्रेफाईट. ती काय आहे? ग्रेफाईट आहे. ठीक आहे. तर ग्रेफाईट हे कार्बनचे अप्रूप आहे. हिरा पण काय आहे? अप्रूप आहे. ठीक आहे. ग्रेफाईट हे स्फटिक अप्रूप आहे, क्रिस्टलाइन आहे. येस. हिरा, ग्रेफाईट हे सगळे काय? क्रिस्टलाइन. कार्बनचे जसं आपण कोळसा बघतो ना, अँथ्रासाइट, बिट्युमिनस, लिग्नाइट आणि बीट, हे अक्रिस्टलाइन ॲलोट्रॉप्स आहे कार्बनचे. ते काय आहे? अक्रिस्टलाइन. ठीक आहे. तिसरं ऑप्शन, ग्रेफाईटला प्लंबॅगो असेही म्हणतात. हो, प्लंबॅगो म्हणतात ग्रेफाईटला. दुसरं अजून तिला काय म्हणतात? अजून ब्लॅक लीड. काय म्हणतात? ब्लॅक लीड. आणि त्याचबरोबर अजून तिला दुसरं नाव काय आहे? प्लंबॅगोच्या ऑप्शनमध्ये दिलंय तुम्हाला. ग्रेफाईटचा वापर वंगण म्हणून केला जातो. वंगण म्हणजे ल्युब्रिकंट.
ग्रीस याच्यामध्ये याचा वापर केला जातो. समजलं एवढं? म्हणजेच याचं योग्य पर्याय कोणतं असणार आहे? सगळे अबकड, ऑप्शन 2. क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन, अन्न पदार्थाचे निर्जंतुकीकरण डिसइन्फेक्ट करण्यासाठी कोणत्या किरणांचा वापर केला जातो? कोणत्या किरणांचा? अतिनील आणि गॅमा किरण. कोणते किरण असतात ते? अतिनील आणि गॅमा किरण. क्लिअर? ओके. नेक्स्ट पुढे आता चार्ल्स डार्विन. आता अगेन किती जणांनी सोडवला हा प्रश्न? माहित होतं? ठीक आहे, व्हेरी गुड. चार्ल्स डार्विन यांनी पुढीलपैकी कोणत्या सजीवावर सर्वात जास्त अभ्यास केला आहे? कोणता सजीव? पक्षी. आणि पक्षींचा तो पण एक पक्षी होता, फिंचेस. काय पक्षी होता तो? फिंचेस. फिंचेसचा त्याने काय केलं? एक आयलँड आहे गॅलापागोस. कोणता आयलँड आहे? गॅलापागोस. या आयलँडवर खरं त्याने हे खूप अभ्यास केला पक्ष्यांचं. त्याने बघितलं की एक पक्षी आहे फिंच. काय नाव आहे त्याचं? फिंचेस असं म्हणतं. आणि इथला पक्षी आयलँड आहे ना, हा बेट आहे गॅलापागोस. त्याने काय केलं? ह्या पक्षीला अजून इतर बेटांवर जाऊन अभ्यास केला ह्याच पक्षीचा. आणि त्याने बघितलं की प्रत्येक आयलँडमध्ये परिस्थिती वेगळी आहे, हवामान, भौगोलिक सगळी परिस्थिती. त्याच्यामुळे त्यांची जी चोच असते ती कशी आहे? थोडी वेगळी वेगळी आहे. पक्षी एक आहे पण फक्त त्याचं स्ट्रक्चर काय? चोचचं वेगळं आहे. आणि याच्यावरनं याचा अभ्यास करून त्याने त्याची थिअरी काढली होती नॅचरल सिलेक्शन. डार्विनची नॅचरल सिलेक्शन आहे ते या अभ्यास करूनच त्याने नॅचरल सिलेक्शन ही थिअरी दिली होती. कळलं एवढं? ठीक आहे, तर आन्सर आहे त्याचा पक्षी. नेक्स्ट क्वेश्चन, मानवी हृदय कोणत्या प्रकारचं आहे? मायोजेनिक. तिथे कोणत्या असं नर्व्सवर पोचवलंय का हालचालीसाठी? कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्सेशन. हृदय आपलं हलत असतं बरोबर. हे हलण्यासाठी किंवा याची मुवमेंट होण्यासाठी काय असतं आहे? एस ए नोड, एव्ही नोड है ना. त्याच्यानंतर पर्किंजी फायबर, बंडल ऑफ हिस हे असं आहे. याच्यामुळे हृदयाची हालचाल स्वतःहून होत असते. याला कुठून बाहेरून स्टिम्युलेट दिलं असतं का? कोणत्या नर्व्स पोचल्या आहे हालचालीसाठी? असतं आहे का तिथे? नाही राहत आहे. म्हणून हृदयाला काय म्हटलं जातं? इट इज मायोजेनिक. काय ते? मायोजेनिक. कारण त्याच्यात काय असतं आहे? स्वतःतच नोड्स आहेत, एव्ही नोड, एस ए नोड. मग तिथून अजून पुढे कंडक्शन होण्यासाठी बंडल ऑफ हिस आणि पर्किंजी फायबर. म्हणून याला आपण म्हणतो मायोजेनिक. ठीक आहे. काही जे सजीव आहे पृथ्वीवर यांचं हृदय कसं असतं? न्यूरोजेनिक. का न्यूरोजेनिक म्हणतात? कारण जोपर्यंत त्यांना मेंदूकडून किंवा नर्व्स चेतासंस्थाकडून त्यांना स्टिम्युलेट भेटत नाही तोपर्यंत त्यांचं हृदय चालणार नाही. म्हणून त्या हृदयाला आपण काय म्हणतो? न्यूरोजेनिक. पण मानवी हृदय कसं आहे? मायोजेनिक. ठीक आहे. पुढचं क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या प्राण्यांमध्ये लाल रक्तपेशी नसतात? कोणता आहे तो? गांडूळ. त्याचं मी दिलं आहे तुम्हाला स्पष्टीकरणमध्ये. नेक्स्ट, केसांना मेहंदीचा डाय केल्यावर नारंगी चॉकलेटी रंग प्राप्त होतो ना? बघितलं असेल, लावली असेल, होतो. ठीक आहे. का होतो? कारण आपले जे पण केस आहेत कशाने बनलेले आहेत? प्रोटीन्स. दिस इज प्रोटीन. केराटिन म्हणजे दॅट इज प्रोटीन. प्रथिने व अमिनो आम्ल यावर प्रक्रिया होते. कारण जी पण मेहंदी आहे याचं डाय आहे कोणाशी त्यांची प्रक्रिया होते? प्रोटीन्स बरोबर. केसातील प्रोटीन आहे त्याच्यामुळे त्याचा कोणता रंग येतो? रेडिश. समजलं? ओके. आणि इवन आपले जे केस आहेत हे काय आहे? एक्झोस्केलेटन. काय हे? बाह्य कंकाल. नख आणि केस हे काय आहे आपले? बाह्य कंकाल, एक्झोस्केलेटन. नेक्स्ट, न्यूक्लिक आम्लाचा, न्यूक्लिक ॲसिडच्या संश्लेषणासाठी कोणते जीवनसत्व महत्त्वाचे आहे? कोणते आहे? फॉलिक ॲसिड. फॉलिक ॲसिड कोणता विटॅमिन आहे? B9. फॉलिक ॲसिडला अजून फोलेट पण म्हणतात. काय म्हणतात? फोलेट. आणि म्हणून बघा, ज्या वेळेस प्रेग्नन्सी सुरू होते त्यावेळेस डॉक्टर्स फॉलिक ॲसिडची गोळ्या देतात. का? कारण जे पण बाळ येणार आहे पुढचं त्याचं न्यूक्लिक ॲसिड, DNA, न्यूक्लिक ॲसिड म्हणजेच DNA, RNA ना, ते चांगलं तयार व्हायला पाहिजे म्हणून फॉलिक ॲसिड कंटिन्यू दिलं जातं. क्लिअरपर्यंत? ओके. त्याच्यानंतर इथे ऑप्शन टोकोफेरॉल आहे. टोकोफेरॉल कोणाचं नाव आहे? विटॅमिन E है ना. ॲस्कॉर्बिक ॲसिड, विटॅमिन C, रायबोफ्लॅविन, B2. B2ला रायबोफ्लॅविन म्हणतो. पण याचं उत्तर काय आहे? फॉलिक
ऍसिड. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन, स्नायू खालीलपैकी कोणत्या कमतरतेमुळे थकतात? तुम्ही उत्तर दिलं असेल लॅक्टिक ऍसिड. लॅक्टिक ऍसिड नाही आहे, दॅट इज एनर्जी, ATP. काय आहे ते? ATP. लॅक्टिक ऍसिड ज्यावेळेस तुमचे खूप स्नायू काम केलं आहे त्यावेळेस त्याचा जो बाय प्रोडक्ट तो साचून जातो, त्याच्यामुळे तुमचे स्नायू दुखतात. काय होतात? दुखतात, थकत नाही. ट्रेकिंग करून आल्यावर 2-3 दिवस पाय दुखतात आपले. पाय म्हणजे काय दुखतात? आपले मसल्स दुखतात, पोटरे आपण ज्याला म्हणतो का, कारण तिथे काय डिपॉझिट झालं आहे? लॅक्टिक ऍसिड. ठीक आहे. पण इथे आपण काय म्हटलो आहे? दुखतं म्हटलंय का थकतं म्हटलं आहे? थकतात है ना. म्हणून ज्यावेळेस तुम्ही एक्सरसाइज करतात 2-3-4 पुशअप्स मारल्यानंतर थकल्यासारखं वाटतं, कारण एनर्जी यूज झालेली असते. तर आन्सर काय येणार? ATP. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन, लीक हेमोग्लोबिन याचे नायट्रोजन स्थिरीकरणमध्ये कोणते कार्य आहे? काय आहे याचं? ऑक्सिजनचे वहन. आपल्यामध्ये जसं हिमोग्लोबिन आहे ना, तसं वनस्पतीमध्ये कोणता हिमोग्लोबिन असतो जो ऑक्सिजन कॅरी करतो? हा हिमोग्लोबिन असतो. सिंपलमध्ये असं लक्षात ठेवा, आपलं हिमोग्लोबिन काय करतं? ऑक्सिजन कॅरी करायसाठी असतो. वनस्पतीमध्ये पण कोणता हिमोग्लोबिन आहे जे ऑक्सिजन कॅरी करतो? लीक हेमोग्लोबिन. क्लिअर इथपर्यंत? ओके, ठीक आहे. पुढे आणि यांना हे बघा, तुम्हाला माहिती आहे जे पण वनस्पती असतात, आणि इथे शब्द काय वापरले आपण? नायट्रोजन स्थिरीकरण, नायट्रोजन फिक्सेशन. वनस्पती कधीच वातावरणमधला नायट्रोजन जसंच तसं वापरू शकत नाही, याला फिक्स करावं लागतो. फिक्स म्हणजे नायट्राइट्समध्ये होतं, त्याच्यानंतरच वनस्पती ते घेऊ शकते. तर या प्रक्रियेला आपण म्हणतो नायट्रोजन फिक्सेशन. हे करण्यासाठी काही बॅक्टेरियाज आहे. ठीक आहे. जसं तुम्ही रायझोबियम वाचलं असेल है ना, कळत आहे, मायकोरायझा वाचलं असेल, किंवा फ्री लिव्हिंग बॅक्टेरियाज आहे काही, किंवा फ्रँकिया आहे. सगळे बॅक्टेरियाज काय आहे? नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया. आणि हे कुठे असतात? रूट नोड्यूल्स, गाठींमध्ये असतात, काही गाठींमध्ये राहत नाही. रूट्स. इथे ऑक्सिजन असतंय का? नसतं आहे. ठीक आहे. मग त्यावेळेस पण हा हिमोग्लोबिन एनएरोबिक कंडिशनमध्ये पण काय करतो? तो काम करत असतो. ठीक आहे. आणि याच्यासाठी एक एन्झाईम लागत असतो आहे नायट्रोजिनेस. कोणता एन्झाईम असतो तो? नायट्रोजिनेस. नायट्रोजन फिक्सेशनसाठी कोणता एन्झाईम महत्त्वाचा आहे तर लक्षात ठेवा, नायट्रोजिनेस. हा प्रश्न विचारला तर लक्षात ठेवणार. नेक्स्ट क्वेश्चन, हृदयाचे ठोके याच्यावर म्हणजे रेट ऑफ हार्टबीट खालीलपैकी कोणत्या संप्रेरकामुळे वाढतात? ॲड्रिनॅलिन है ना. ॲड्रिनॅलिनचेच कोणते आहे? एपिनेफ्रिन आणि नॉरएपिनेफ्रिन. आणि तुमचे ठोके कधी वाढतात? एकदम घाबरले, इमॅजिकाला गेले, एकदम कठीण राईडवर बसले, पेपर एकदम डिझास्टर आला, पहिले 15 प्रश्नच तुमच्या पेपर सिरीजला कठीण आले, हार्टबीट्स वाढून जातात. हार्टबीट्स वाढतात, गळा कोरडा पडतो आपला, बरोबर आहे. इंटेस्टाईन भूकच लागणार नाही. का होत आहे हे? कारण की काय होत आहे त्यावेळेस त्या प्रेशरमध्ये, स्ट्रेसमध्ये ॲड्रिनलकडून कोणता हार्मोन रिलीज झालेला असतो? ॲड्रिनॅलिन, ज्याला आपण म्हणतो एपिनेफ्रिन. क्लिअर इथपर्यंत? आणि याच्यामुळे ही परिस्थिती होत असते. म्हणून याला काय म्हटलं जातं अजून? इमर्जन्सी हार्मोन. काय म्हणतात याला? इमर्जन्सी हार्मोन. आणि याची विरुद्ध कंडिशन ज्या वेळेस असते, पिकनिकला गेले तुम्ही, पिकनिकला गेले, हार्टबीट स्लो झालेले असतात, पोटाची हालचाल वाढलेली असते, भूक लागायला लागते, गळा कोरडा पडतो का तिथे? नाही पडत, कारण वी आर इन द स्टेबल कंडिशन. कळत आहे? त्यावेळेस दुसरा हार्मोन असतो दॅट इज ॲसिटाइलकोलिन. इथे काही नाही, फक्त मी तुम्हाला हे सांगितलं की असे पण कंडिशन असते. यालाच आपण ज्यावेळेस तुम्ही ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम वाचतात, इथे तुम्ही पॅरासिम्पॅथॅटिक सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम वाचतात. ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम ANS, तिथे पॅरासिम्पॅथॅटिक आणि सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम वाचली असेल, त्याच्यामध्ये ही कंडिशन असते. क्लिअर? पुढचं, ॲरिस्टॉटल लँटन हे खालीलपैकी कोणाचे वैशिष्ट्य आहे? हे कोणाचं वैशिष्ट्य आहे? सी अर्चिन्स. आणि हे जेवढे पर्याय दिले आहेत ना, स्टारफिश, सी अर्चिन, सी कुकुंबर, ब्रिटल स्टार, हे कोणत्या याचे आहेत सजीव? इकायनोडर्मॅटा. पण इकायनोडर्मॅटामध्ये एक तुम्हाला
सी आर्चिनमध्ये एक खास भाग बघायला मिळतो ज्याला आपण म्हणतो ॲरिस्टॉटल लँटर्न. हे काय काम करत असतं ह्या सजीवमध्ये? इट ॲक्ट ॲज अ मॅस्टिकेशन, चावण्यासाठी जे म्हणतो ना जबड्यासारखी रचना असते या सेवाच्या, त्याला आपण म्हणतो ॲरिस्टॉटल लँटर्न. हे बाकी इकायनोडर्मेट्समध्ये बघायला मिळत नाही, फक्त कोणामध्ये असतं ते सी आर्चिन. क्लिअर? ओके, नेक्स्ट क्वेश्चन. आळूच्या पानाची भाजी खाताना घसा खवखवल्यास अनुभव येतो. येतं? पात्रे आळूची वडी खाल्ली, खाऊन तर घेतो पण नंतर पाणीच पीत बसतो कधी तसे आले तर. का? समजा त्या पाण्यामध्ये कोणतं क्षार जास्त असेल? कॅल्शियम ऑक्झलेट. ते दिसत नाही, आपण बनवून घेतो खातो, खवखवल्यासारखं वाटतं, कॅल्शियम ऑक्झलेट. कारण कॅल्शियम ऑक्झलेट याचे क्रिस्टल्स कसे असतात? स्फटिक कसे असतात? टोकदार. कसे असतात? टोकदार. म्हणून ते तुम्हाला इथे कसे वाटतात? टुचल्यासारखे. क्लिअर इथपर्यंत? ओके, नेक्स्ट आता रक्त गोठवण्याच्या प्रक्रियेत शरीरातील 13 घटक सहभागी असतात. खालीलपैकी कोणाचा समावेश यामध्ये होतो? प्रोथ्रॉम्बिन होतं, अल्ब्युमिन नाही. अल्ब्युमिन हा प्रोटीन आहे, आपला प्लाझ्मामध्ये असतो. अल्ब्युमिन आपल्या शरीरात पाण्याचा ऑस्मो रेग्युलेशन साठी मदत करतो. अल्ब्युमिन पाणी जे असते ना, पाण्याची बॅलन्स शरीरामध्ये ठेवण्याचं कोण करतो? पेशीमध्ये बॅलन्स ठेवण्याचं अल्ब्युमिन कळतं. म्हणून या रक्त गोठवण्यामध्ये येईल का? याचं नाही येणार. तर अल्ब्युमिन नाही आहे. सायनोकोबालामाइन, सायमनाकोबालामाइन म्हणजेच विटॅमिन B12, त्याचा रोल आहे का क्लोटिंगमध्ये? नाही आहे. फिब्रिनोजेन येस. जीवनसत्व ड नाही. जीवनसत्व कोणता वापरला जातो? विटॅमिन सी आणि विटॅमिन के. घोटण्यासाठी कोणते महत्त्वाचे आहे? विटॅमिन सी आणि विटॅमिन के. आणि कॅल्शियम आयन कोणतं आहे? कॅल्शियम आयन, ION, आयर्न नाही ते आयन, कॅल्शियमचे आयन्स, ते पण जरुरी आहे घोटण्यासाठी. ठीक आहे, म्हणजेच याचं उत्तर काय येणार मग तुमचं? अ, ड आणि ई. उत्तर आहे ऑप्शन 3. नेक्स्ट क्वेश्चन. ओके, शरीरातील काही महत्त्वाचे द्रावणाचा सामूह अनुसार क्रम लावा. बरोबर, pH अनुसार यांचा क्रम लावा. ओके, आता यामध्ये सगळ्यात जास्त pH कोणाचा आहे? वीर्य. वीर्य म्हणजेच काय? सिमेन. काय असं आहे ते? सिमेन. सिमेनचा pH केवढा असतो? 7.5 to 8. ठीक आहे. त्याच्यानंतर रक्ताचा केवढा असतो आहे? 3 to 7.45. आपलं ब्लड कसं असतो? अल्कलाईन. कसा असतो? अल्कलाईन. म्हणून जेव्हा आपण टेस्ट करतो ब्लड खारट लागतं, अल्कलाईन इन नेचर. आणि अल्कलाईन कशामुळे असतं? त्याच्यामध्ये काय असतं? बायकार्बोनेट. काय असतं? बायकार्बोनेट. यामुळे ते अल्कलाईन राहते. तिसरं, लाळ 6.8, सलायवा जे पण थुंकी 6.8, आणि जठर रस पोटात जो ॲसिडिक आहे ते, कारण त्याच्यात HCl तयार होतं ना. बरोबर आहे. पोटात एक सेल पेशी असतात ऑक्झेंटिक पेशी. सॉरी, ऑक्झेंटिक पेशी काय तयार करत असते? HCl, हायड्रोक्लोरिक ॲसिड. समजलं? आणि याच्यामुळे त्याचं हे केवढं आहे? 2. समजलं? क्लिअर? तो आन्सर काय येणार मग? ऑप्शन 2. पुढचा प्रश्न. पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा. हिमोग्लोबिन जास्त झाल्यामुळे पॉलिसायथेमिया नावाचा रोग होतो. बरोबर है ना? ठीक आहे. हिमोग्लोबिन किंवा तुम्ही इथे RBC लिहू शकतात, रेड ब्लड सेल्स है ना. RBCचे प्रमाण अजून कधी वाढतो? असं पद्धतीने जे तुम्ही एक्सरसाइज करतात. बरोबर, ऑक्सिजन खूप लागत असतं आपला श्वास. दुसरं, तुम्ही कुठे उंच पर्वतावर गेले, वरती ऑक्सिजनचे प्रमाण कसे आहे? कमी असतं. पण आपल्या बॉडीला गरज असते जास्त तो ऑक्सिजन घ्यायला, म्हणजे तिथे वरती ऑक्सिजन नाही, मग आपलं शरीर काय करणार? WBCचे प्रमाण वाढवणार, जेणेकरून ऑक्सिजन जास्त घेतला जाईल. म्हणून त्या काळात काय होतं? याची संख्या वाढते. ओके. लाल रक्तपेशीचे प्रमाण कमी झाल्यास इरिथ्रोसायटोपेनिया नावाचा रोग होतो. बरोबर, इरिथ्रोसायटोपेनिया. कमी झालं का त्याला पण पुढे काय टर्म असते? पेनिया. ज्यावेळेस WBC कमी होतात त्याला आपण म्हणतो ल्युकोपेनिया. आलं पेनिया शब्द? इथे आलं पेनिया. ओके.
रक्तपट्टिका म्हणजे प्लेटलेट्सचे प्रमाण जास्त झाल्यामुळे थ्रोम्बोसायटोपेनिया नावाचा रोग होतो. आता मी काय सांगितलं, पेन या शब्द काय येणार मग, कमी. तर ऑप्शन क काय आहे, चुकीचा आहे. क्लिअर इथपर्यंत. तर ऑप्शन इथे योग्य विचारलंय ना तुम्हाला, तर आन्सर ए अँड बी ऑप्शन 3. पुढचा, चुकीची जोडी निवडा. EEG मेंदूची तपासणी केली जाते. ECG इलेक्ट्रोकार्डिओग्राम हृदयाची तपासणी. PQRST तो इंटरव्हेल असतो ECG. EOG इलेक्ट्रो ऑक्युलोग्राफी डोळ्याची तपासणी. आणि इलेक्ट्रोमायोग्राम हाड दिलेत, स्नायू. कळलं? ओके. तर ऑप्शन इज 4. योग्य विधाने निवडा. आता हे कसं, सूर्यापासून मिळणारी ऊर्जा ही केंद्रकीय संमिलनाद्वारे होते. न्यूक्लिअर फ्युजन, प्रचंड ऊर्जा तयार होते कारण इथे कोणते हे असतात, हायड्रोजन आणि हेलियम एकत्रित होतात, फ्युजन. ठीक आहे. दुसरं, अणुऊर्जा ही केंद्रकीय विखंडन पद्धतीने मिळवली जाते, न्यूक्लिअर फ्युजन. बरोबर. ठीक आहे. याला मी पुढे एक्सप्लेन करेल पुढे. अणुभट्टीमध्ये युरेनियम 238 या पदार्थाचे आण्विक विभाजन केले जाते. 238 वापरतात का, 235 काय वापरतात, 235. म्हणून हा ऑप्शन काय असणार आहे, पर्याय क चूक. ड, अणुभट्टीमध्ये ऊर्जा निर्माण होताना जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर होते. बरोबर. आता जड केंद्रक म्हणजेच इथे आपण काय घेतो आहे, एनर्जी तयार करताना युरेनियम 235 काय घेतलेलं असतं, युरेनियम 235. याच्यावर न्यूट्रॉन्सचा पहिले मारा करतात, ते ॲक्टिव्ह झाल्यावर त्याचं रूपांतर होतो युरेनियम 236. कशात होतो, युरेनियम 236. अजून इलेक्ट्रॉन्सचा मारा केला, युरेनियम 235चं कन्व्हर्जन कशामध्ये होतो, बॅरियम आणि क्रिप्टॉन. कशामध्ये होतो, बॅरियम आणि क्रिप्टॉन. बॅरियमचं हे काय आहे, ॲटॉमिक मास नंबर 141. केवढा आहे, 141. आणि क्रिप्टॉनचा केवढा आहे, क्रिप्टॉनचा 92. म्हणजे जडपासून हलका तयार झाला लास्ट. बरोबर आहे, समजलं. म्हणजेच आता 4 विधानं परत बघितले. विखंडन होत आहे, फ्युजन, यस. कळत आहे, जडच्या हलक्यामध्ये झालं. तर ऑप्शन फक्त इथे चूक कोणता आहे, क, अ, ब आणि ड बरोबर आहे. तर ऑप्शन 2 इज राईट. ठीक आहे. पुढे आता ग्लुकोजचे रूपांतर इथिल अल्कोहोलमध्ये करण्यासाठी कोणते संप्रेरक वापरतात. इथे येणार आहे तुमचं उत्तर झायमेस. इथे करेक्ट करून टाका, झायमेस. ठीक आहे. पुढे आता नेक्स्ट, जोड्या लावा. कॅथरंथस काय तयार करते, हे कॅथरंथस हे झाड आणि उत्पादन दिलं आहे विनक्रिस्टिन. काय तयार करते, विनक्रिस्टिन. कॅथरंथस रोजिया म्हणजेच काय, सदाफुली माहिती आहे, घरात ते गुलाबी छोटे छोटे फुलांचे रोप असतात. कागदी फुलं नाही, असे सदाफुली छोटे छोटे स्टार शेप, ते म्हणजे सदाफुली, हेच आहे ते. आणि त्याच्यापासून कोणता मेडिसिन काढलं जातं, विनक्रिस्टिन. ठीक आहे. आणि विनक्रिस्टिन हे कशासाठी वापरले जाते, कॅन्सरच्या आजारासाठी. कशासाठी, कॅन्सरच्या आजारासाठी. ठीक आहे. ॲक्च्युली हे वनस्पतीमध्ये हे जे घटक तयार होतात ना, हे वनस्पतीचे काय असतात, सेकंडरी मेटाबॉलाइट्स. काय असतात हे, सेकंडरी मेटाबॉलाइट्स. म्हणजे वनस्पतीमध्ये पण चयापचय सुरू असते, त्यात ते काही घटक तयार करतात, जे घटक वनस्पतीला परत गरज नसते, म्हणून त्याला आपण म्हणतो सेकंडरी मेटाबॉलाइट्स. पण ते मेटाबॉलाइट्स आपल्यासाठी खूप उपयोगी आहे. लिहिलं म्हणजे विनक्रिस्टिन. दुसरं डोकस कोरोटा, यातनं काय मिळते तुम्हाला, अँथ्रोसिन. काय मिळतं आहे, अँथ्रोसिन. ठीक आहे. धतुरा फूल माहिती आहे, ओके. तिथनं काय मिळत असतं आहे तुम्हाला, ट्रोपिन. काय मिळतं, ट्रोपिन. निकोटीन या टोबॅको तंबाखू, तिथनं काय मिळतं आहे, निकोटीन. ठीक आहे, कळलं. ओके. नेक्स्ट क्वेश्चनला या आता. 98 प्रदूषक आणि रोग दिले आहेत. प्रदूषक पहिला काय आहे, नायट्रेट्स. नायट्रेट्सचे प्रमाण रक्तामध्ये जास्त झालं तर कोणता आजार होतो, ब्ल्यू बेबी सिंड्रोम. ठीक आहे. पाराचं प्रमाण जास्त, पारा म्हणजेच मर्क्युरी. एम फॉर मर्क्युरी, एम फॉर मिनिमाटा
डिझीज असं लक्षात ठेवायचं. आणि हा आयोगचा खूप आवडता प्रश्न आहे. ठीक आहे. एम फॉर मर्क्युरी, एम फॉर मिनिमाटा डिझीज. तिसरं कॅडमियम इटाई रोग, आर्सेनिक ब्लॅकफूट रोग. कळलं.